आपल्या ANM, आशा, LHBs त्यानंतर MPW हे ऑनलाईन उपस्थित असणं आवश्यक आहे. 4 ब्लॉक्स याच्यापूर्वी झालं आणि 4 उर्वरित जे 4 ब्लॉक्स आहे वर्धा जिल्ह्याचे त्यांचं हे प्रशिक्षण आता आपण सुरू करत आहोत. तर मंडळी, कोविड-19च्या बाबतीत उपाययोजना आणि संसर्ग याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. तर या प्रशिक्षणामध्ये आपल्याला एकंदरीत 6 याचे वेगवेगळे पार्ट्स राहणार आहे. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला पहिल्या पार्टमध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची भूमिका या कोविड-19 आजारामध्ये काय राहणार आहे हे आपण बघणार आहोत. तर या सत्रामध्ये प्रत्येक फ्रंटलाईन कर्मचाऱ्याची भूमिका काय, तिने कोविड-19 बाबत काय जाणून घेतलं पाहिजे याचा आढावा आपण घेणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण समुदायाला या बद्दलची जी माहिती आपल्याला द्यायची आहे कम्युनिटीमध्ये, तर फ्रंटलाईन कर्मचाऱ्याने समुदायाला कुठली कुठली माहिती देणं अपेक्षित आहे. हात धुण्याच्या बाबतीत असेल, कफ एटिकेट्स किंवा खोकलण्याबाबतची स्वच्छतेच्या बाबतीत असेल, शारीरिक अंतर राखण्याच्या बाबतीत असेल आणि अधिक जोखमीचे गट याबाबत माहिती आणि ज्ञान हे आपल्याला समुदायाला करून द्यायचं आहे. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. तिसरा पाठ जो आहे याच्यामध्ये सामुदायिक छाननीचा आहे. या सत्रामध्ये बाधित व्यक्तीचा शोध घेण्याचे जे काही निकष आहे, नियम आहे ते आपण बघणार आहोत. बाधित व्यक्ती कशी ओळखायची, त्यानंतर कोरोनाच्या संभाव्य रुग्णाला मदत करण्याची मार्गदर्शक तत्व काय आहे, कशा तऱ्हेने आपण त्यांना मदत करू शकू, रोगाची लक्षणं असलेल्या आणि रोगाची लक्षणं नसलेल्या व्यक्ती याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. समुदायामध्ये आपल्याला यातले रुग्ण जे आहेत बाधित ते आपल्याला शोधून काढायचे आहे, संशय शोधून काढायचे आहे. चौथा पाठ जो येतो त्याच्यामध्ये मानहानी आणि भेदभाव याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नवीन आजार आहे, लोकांमध्ये याच्याबद्दल भीती आहे, त्यामध्ये आजार लपवण्याचं सुद्धा असतं, त्यामुळे आजार जर समजा लक्षात आला तर मानहानी होतं, भेदभाव होते. तर या सत्रामध्ये आपण विविध स्तरावरील वर्तणुकीकडे जे कुत्सित नजरेनं बघितलं जातं ते बघितलं जाऊ नये यासाठी जे काही करोना व्हायरस विषयक काल्पनिक माहिती आणि गैरसमज आहेत, तसेच अनेक प्रकारच्या आशंका आहेत, त्यांचा आढावा आपण घेणार आहोत आणि त्या दूर करण्यासाठी फ्रंटलाईन कर्मचाऱ्याची भूमिका काय आहे, तिने काय केलं पाहिजे हे आपण बघू. त्यानंतर 5व्या पाठमध्ये आपण सहाय्यकारी सार्वजनिक आरोग्य सेवा याच्यामध्ये समुदायातील व घरातील आरोग्य जे काही आहे ते कसं चांगलं राखलं जाईल, समाजामध्ये कोविडची हाताळणी करण्यासाठी सामाजिक संघटनांची काय भूमिका राहणार आहे, कुठल्या कुठल्या सेवा गरजेच्या आहेत, घरगुती शुश्रूषा कशा तऱ्हेची करायची, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरामध्ये विलगीकरण करायचं असेल तर ते कशा तऱ्हेनं केलं गेलं पाहिजे याबद्दल आपण बघणार आहोत. 6वा पार्ट येतो त्याच्यामध्ये वैयक्तिक सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला या आजाराविषयी समाजामध्ये काम करायचं आहे किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभावित झालेल्या समाजातील हजारो व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तथापि याबाबत आपण स्वतः काय काय सुरक्षा बाळगायला पाहिजे, पालन करायला पाहिजे हे आपण या 6व्या पाठमध्ये बघणार आहोत. सत्र क्रमांक 1 ला आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये उपाययोजना आणि संसर्ग याबाबत आपल्याला माहिती मिळेल. तर यामध्ये जी भूमिका राहणार आहे ANM ची आणि आपल्या आशा आणि अंगणवाडी सेविकांची ती कशा तऱ्हेची राहणार आहे आपण बघू. ANM ला साहजिकच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या जिल्ह्याच्या जे ADHO असतात DSO त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. त्याच्यामध्ये माहिती देण्याचं काम आहे. कोविडच्या उद्रेकाच्या टप्प्यामध्ये शारीरिक अंतर राखण्याव्यतिरिक्त प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना काय काय आहे याची माहिती आपल्याला समाजामध्ये द्यावी लागेल. त्यानंतर जे काल्पनिक माहिती आहे, इथून ऐकलेले जे काही गैरसमज आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. त्यानंतर जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला DSO ला आपल्याला मदत करायची आहे. त्याच्यामध्ये जे काही प्रमाणित कार्यप्रणाली आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, व्याख्या आहे, त्यानुसार आपल्याला बाधित व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. सोबतच शहरी आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवेला आपल्याला एकत्र जोडायचं आहे. त्यामध्ये घरामध्ये विलगीकरण कसं करायचं, घरगुती काळजी शुश्रूषा कशी घ्यायची, तसेच अधिक जोखमीचे गट आणि संभाव्य रुग्णांना आपल्याला सहाय्यकारी सेवा कशा देता येतील हे आपल्याला बघायचं आहे. ANM म्हणून आपल्याला याच्यामध्ये अनेक मानसिक आघात होतात या आजारामध्ये. त्याच्यामध्ये ती मानसिक काळजी कशी घ्यायची, घरच्या लोकांनी घाबरलेले असतात, समाजातले इतर घटकही घाबरलेले आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्य कसं जपायला पाहिजे, मानहानी आणि भेदभाव कसं टाळायला पाहिजे
याबद्दल आपण समाजामध्ये मार्गदर्शन करायचं आहे. तर कोविड-19 साथीच्या विविध टप्प्याविषयी आपल्याला खबर असणं आवश्यक आहे, अभिप्राय देण्याची आवश्यकता आहे. रुग्ण नसेल आपल्या भागामध्ये तरी सुद्धा आपल्याला ही माहिती जी आहे सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. सोबतच आपल्या भागामध्ये बाधित प्रदेशातून जे आढळलेले रुग्ण आहेत याच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच त्याचा संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. सोबतच वैयक्तिक सुरक्षितता आणि खबरदारी आणि कोविड-19 जे जे काही आपल्याला आरोग्य जनजागृतीसाठी साहित्य आहे त्या साहित्याचा आपल्याला प्रभावी वापर करायचा आहे. एएनएम म्हणून तुमची भूमिका महत्वाची राहणार आहे. आशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आशाची जी भूमिका आहे ती आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची भूमिका महत्वाची आहे. जनजागृती कोणत्या बाबतीत करायची तर शारीरिक अंतर राखणे, सोशल डिस्टन्सिंग आपण म्हणतो ते आपल्याला पूर्ण घटकापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासोबतच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनेची उपलब्धता कुठे कुठे आहे, कुठे कुठे आपल्याला कुठल्या सेवेची आपल्याला मदत लागणार आहे, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर काय आहेत हे सांगायचं आहे. काल्पनिक माहिती आणि गैरसमज याची हाताळणी आशांना करायची आहे. सोबतच एएनएम आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत, त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामध्ये जे अधिक जोखमीचे गट आहेत आणि संभाव्य रुग्ण आहेत ते कसे ओळखायचे ते ओळखणं सुद्धा आशाला जमायला पाहिजे. सोबतच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवेची उपलब्धता कुठे कुठे आहे ते सुनिश्चित करायची आहे. त्यानंतर मानसिक काळजी, मानहानी आणि भेदभाव याच्यामध्ये सुद्धा आशांना मदत करायची आहे. सोबतच कोविड-19 साथीच्या विविध टप्प्याविषयी सतत माहिती घेत राहायची आहे, खबर घेत राहायची आहे आणि यासोबतच वैयक्तिक सुरक्षितता आणि खबरदारी कशी करायची हे सुद्धा आशांकडून आपल्याला समाजामध्ये सांगायचं आहे. आणि जे काही आरोग्य शिक्षणाचं साहित्य तुम्हाला प्राप्त झालं असेल त्याचा वापर सुद्धा करायचा आहे. तर कोविड-19 बाबत जी काही आहे आता या आजाराबद्दलची माहिती, तर आपल्याला माहिती असेल की आजाराचं नाव करोना नाही आहे. आजाराचं नाव काय आहे? कोविड-19. कोविड-19 म्हणजे CO म्हणजे करोना, VI म्हणजे व्हायरस, D म्हणजे डिसीज. 2019 मध्ये डिसेंबरमध्ये हा आजार पहिल्यांदा लक्षात आला म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने त्याचं नाव जे आहे ते कोविड-19 असं या आजाराचं केलेलं आहे. तर हा आजार एका विषाणूमुळे होणारा आजार आहे. तो विषाणू सुद्धा नवाच आहे. त्या नवीन विषाणूला नाव SARS-CoV-2 असं नाव दिलेलं आहे आणि या विषाणूमुळे हा कोविड-19 नावाचा आजार होतो. तर या कोविड-19 चे सर्वसाधारण आजाराची लक्षणं जी आहेत ती काय? तर यामध्ये खोकला येतो, ताप येतो आणि श्वास घेण्यामध्ये अडचण होते. ही सर्वसाधारण लक्षणं या कोविड-19 ची आहेत. जर ही लक्षणं दिसून आलीत किंवा तुम्ही प्रयोगशाळेद्वारे चाचणीद्वारे करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, म्हणजे माहिती आहे की हा पॉझिटिव्ह व्यक्ती आणि त्याच्या संपर्कामध्ये जर आपण आलो असेल आणि अशी लक्षणं जर दिसत असतील तर त्वरित आपल्याला हेल्पलाईन नंबर जे काही दिलेले आहेत आपल्याला त्या हेल्पलाईन नंबरला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर लोकांकडे तर असतातच, पण लोकांकडे आशांचे, एएनएमचे, आपल्या भागातल्या आरोग्य यंत्रणेचे नंबर सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून ही मंडळी जी आहेत ती हेल्पलाईनला किंवा आपल्याला डायरेक्टली संपर्क साधू शकतील. तर मंडळी इथपर्यंत आपण या आजाराविषयी जाणून घेतलेलं आहे. तर सत्र क्रमांक 2 जे याच्यामध्ये हे आजार न पसरण्यासाठी कुठल्या सुरक्षित सवयी आपण लावल्या पाहिजे याची माहिती चुटे सर आपल्याला देतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मंडळी, दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. मी डॉक्टर उमेश चुटे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर. तर हे समुदायामध्ये सुरक्षित सवयी कारण आपल्याला ह्या रोगाचा चांगल्या सुरक्षित सवयी लावूनच आपल्याला ह्या रोगाचा प्रतिबंध करायचा आहे. तर काय काय सुरक्षित सवयी आहेत आपण सविस्तर बघूया. हातांची स्वच्छता कशी राखायची, श्वसन संस्थेची स्वच्छता कशी राखायची, शारीरिक अंतर किती ठेवायचं आणि अधिक जोखमीचे गट कोणते कसे ओळखायचे याबाबतची आपण माहिती देणार आहोत. तर ह्या आजाराचा प्रसार कसा होतो, हा आजार कसा पसरतो हे आपल्याला माहित आहे. आपण बघूया की हा आजार श्वसन संस्थेचा आहे आणि याचे जे विषाणू आहेत हे कोणी बाधित असेल, शिंकला असेल किंवा खोकला असेल तर त्याच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून हे विषाणू बाहेर पडतात आणि
समजा त्याने मास्क वापरला नसेल, रुमाल वापरली नसेल आणि हात समोर केलेला असेल, तर ते हे विषाणूचे थेंब जे आहेत, विषाणूजन्य थेंब आहेत, ड्रॉपलेट्स म्हणतो आपण, ते आपल्या तळ हाताला लागतील आणि तळ हाताला लागल्यानंतर आपण एखाद्या माणसाची शेक हँड केलं, आपल्याला सवय आहे शेक हँड करायची कोणी नवीन माणूस मिळाला की, तर शेक हँड केलं किंवा त्याच्याशी मिठी मारली तर या आजाराचा आपल्याला संक्रमण होतं. तसंच जो बाधित व्यक्ती आहे त्यांनी कुठलेही पथ्य पाडलेले नाही आणि हात समोर केला शिंकाने खोकलताना, त्यांनी कुठल्याही भागाला, कुठल्याही सरफेसला हात लावला असेल, म्हणजे बसमध्ये जाताना बसच्या सीटला हात लावला असेल, दांड्याला हात लावला असेल, ट्रेनमध्ये हात लावला असेल किंवा घरातल्या कुठल्याही वस्तूला, टेबलला, खुर्चीला, बटनाला समजा हात लावला असेल आणि आपण इतर निरोगी व्यक्तींनी समजा त्याला हात लावला असेल, तर त्याचे ऑलरेडी ते जे विषाणू आहेत ते चिपकलेले आहेत ते आपल्या हाताला लागतील आणि आपणाला त्या विषाणूची, त्या रोगाची बाधा होईल. अशा पद्धतीनं या रोगाचा प्रसार होत असतो. आता हाताची स्वच्छता कशी राखायची, कसं प्रतिबंध करायचं, आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की हात कसे स्वच्छ करायचे आणि काय करायचं नाही. तर हात धुवायचे म्हणजे काय, की हात कशासाठी धुवायचे, की आपल्या हातावरती जे काही जंतू लागलेले असतात, जे विषाणू लागलेले असतात ते निघून जातात हात धुतल्यामुळे. तर कशाने धुवायचे, की साबण आणि पाण्याने 40 सेकंद पर्यंत हात धुवायचे. हा सगळ्यांना तुम्हाला सुमन चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. 6 स्टेप्स आहेत. 40 सेकंदासाठी करायचं आहे आणि परिसरामध्ये समजा तुम्ही गावामध्ये फिरताना तुमच्याकडे साबण पाणी नसेल उपलब्ध, तर तुम्ही तर 70% असलेला हँड सॅनिटायझरचा वापरू शकता. आता सुमन एम म्हणजे कसं आहे, की एस म्हणजे सीधा, यू म्हणजे उलटा, एम म्हणजे मुठ्ठी, ए म्हणजे अंगठा, एन म्हणजे नखून, हे बघतो आपण आणि शेवटचा एम म्हणजे आपण हे मनगट. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला माहित आहे. तर हे करायचं आहे आपणालाही करायचं आहे आणि समाजातील लोकांना पण सांगायचं आहे. आणि काय करायचं नाही, की न धुतलेल्या हाताने डोळ्याला, हे चित्र बघताय तुम्ही, डोळ्याला हात नाही लावायचं, तोंडाला हात नाही लावायचं, नाकाला हात नाही लावायचं. कारण या ठिकाणी तुम्ही एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल किंवा बाधित व्यक्ती असेल, त्यांनी कुठे हात लावला असेल, तिथंच हात आपला लागला आणि त्यांनी तो हात आपल्या तोंडाला लावला, डोळ्याला लावला, नाकाला लावला, तर ते जंतू तिथनं पसरतात, शरीरामध्ये जातात. म्हणून ते हात लावायचं नाही. घरातील काही खुर्च्या असतील, पाट असेल, एटीएमचं स्क्रीन असेल, मोबाईल असेल, बसमधील दांडे असतील, घरातील लिफ्टची बटन असेल, जिन्याचे कटळे असतील, नळ असतील, यांना सुद्धा हात लावण्याचं टाळायचं आहे. आता आपण आधी हाताची स्वच्छता पाहिली. आता श्वसन संस्थेची स्वच्छता कशी करायची, म्हणजे श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणजे आपल्याला माहित आहे की ह्या आजाराचे मुख्य लक्षण आपण ते पाहिले, ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास. तर हे जंतू शिंकण्यातून आणि खोकताना बाहेर पडत असतात. म्हणून काय करायचं, जंतूचा प्रसार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, की खोकताना आणि शिंकताना टिश्यू पेपरने किंवा रुमालनीच आपला तोंड झाकायला पाहिजे. हेही आपल्या जवळ नसेल तर आपण हात दुमडायचा आणि शिंकायचं किंवा खोकलायचं, जेणेकरून आपले जे काही थुंकीचे जे थेंब आहेत किंवा शिंकण्याचे थेंब बाहेर पडतात ते बाहेर पडणार नाहीत. आणि समजा तुम्ही हा टिश्यू पेपर वगैरे वापरला तर तात्काळ तुम्ही घरचा जो डस्टबिन असतो झाकणवाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. जर खोकलताना किंवा शिंकताना तुम्ही हात समोर केला असेल चुकून, तर ते ताबडतोब आपण साबणाने 40 सेकंदापर्यंत धुवायचं आहे. ह्या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. काय करायचं नाही, साडीचा पदर किंवा ओढणी किंवा फडकं हे नाक आणि तोंड झाकायसाठी वापरायचं नाही. कारण एक तर ते पातळ असते किंवा आपण ते झाकलं आणि घरात इतरांनी त्याला टच केलं असेल तर त्याच्या द्वारे ते जंतू पसरू शकतात. म्हणून साडीचा पदर किंवा ओढणी नाकाला बांधायची नाही. फक्त मास्क किंवा रुमाल किंवा टिश्यू पेपरनेच आपल्याला ते झाकायचं आहे. उघड्यावर थुंकायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे श्वसन संस्थेचा आजार आहे. थुंकण्यामधनं हे विषाणू बाहेर पडतील आणि इतरांना त्याची लागण होईल. म्हणून कुठं थुंकायचं, पिकदाणी असेल किंवा वॉश बेसिन असेल ह्याच ठिकाणी त्याचा वापर करायचा थुंकताना. आता एक केस स्टडी दिलेली आहे, एक घटना दिलेली आहे की स्मिताची. हे समजून घ्या व्यवस्थित. स्मिता असते,
ती भाजी आणायला गावात जाते, म्हणजे दुकानात जाते आणि तिला घशात दुखत असते आणि खोकला येत असते. ती खोकलताना ती कुठलीही तोंडावरती रुमाल ठेवत नाही किंवा टिश्यू पेपर पण ठेवत नाही आणि त्या ठिकाणी इतर पण लोक भाजी घ्यायला आलेले असतात. हे सगळं बघताना तो दुकानदाराला तो त्याला खूप राग येतो आणि तो तिच्यावरती रागावून बोलतो की तुम्हाला खोकला झालेला आहे, तुम्ही माझ्या दुकानात येऊ नका. का बरं म्हटलं असेल त्यांनी असं? त्याच्याही पाठीमागे त्यालाही काहीतरी भीती वाटलेली असेल. मग आपली भूमिका काय राहील? जर त्या ठिकाणी तुम्ही ग्राहक म्हणून तिथे हजर असता तर काय केले असते? कारण स्मितासोबत इतरही ग्राहक होते. आणि समजा तुम्ही ग्राहक असाल तर तुम्ही काय काय केलं असतं? तुम्ही जर दुकानदार असतात तर काय केलं असतं? आणि तुम्ही जर आरोग्य सेविका असता किंवा आशा असता तर तुम्ही काय समुपदेशन केलं असतं किंवा सल्ला दिला असता? आता तुम्ही ग्राहक म्हणून असता तर तिला सांगितलं असतं की बाबा जे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हटलं की कमीत कमी 3 मीटरचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. एकापासून दुसऱ्या एक दुसऱ्यापासून कमीत कमी 3 फुटाचं 1 मीटरचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं की श्वसन संस्थेशी संबंधित जे स्वच्छतेचं पालन म्हणजे शिंकताना, खोकताना एक तर रुमाल बांधा, मास्क बांधा किंवा टिश्यू पेपर ठेवा. हा आपल्याला सल्ला देता आला असता तुम्ही तिथं ग्राहक म्हणून. दुकानदार ओरडणं हा त्याच्यावरचा उपाय नव्हे. कारण हे त्याचं वर्तन सुद्धा हे बरोबर नाही. कारण एखाद्याची मानहानी होण्याची संभावना नाकारता येत नाही. कुणी विनाकारण जर एखाद्यावरती रागावलं असेल, ओरडलं असेल तर मानहानी होते. आणि या आजारामध्ये मानहानीचे प्रकरणं खूप समोर आलेले आहेत. आणि त्याच्याने ते ओरडल्याने प्रश्न सुटणार नाही. तर काय करेल? कारण तिला असं वाटतं की बाबा असं केलं तर ते मला बहिष्कृत करू शकतात. मग त्या दुकानदाराचं काम होतं की बा त्या दुकानामध्ये हात धुवायसाठी साबण पाणी ठेवायचं किंवा सॅनिटायझर ठेवायचं आणि त्या दुकानदारांनी त्याचे जे काही टेबल्स असतील ते टेबल्स निर्जंतुक त्यांनी त्याला काउंटर असतील त्याचे जंतुनाशक द्रव्य असतील त्याच्यानी रोज पुसावं दिवसातनं 1-2दा. आता तुम्ही काय सल्ला दिला असता की खोकताना तोंड रुमालाने झाकण्याचा सल्ला स्मिताला देणे आणि तिला जे खोकला झालेला आहे, सर्दी खोकला झाला आहे म्हणजे तिला कोरोनाच झालेला आहे असं नाही, COVID-19 झालेलं आहे असं नाही. तर तिला प्राथमिक आरोग्य केंद्राचा सल्ला तुम्हाला देता आला असता. तसेच हा खोकला कोणालाही होऊ शकते. साधारण सीझनमध्ये बदल झाला किंवा खाण्यापिण्यात काही झालं तरी आपल्याला सर्दी खोकला होतो. तर आणि ही सुद्धा माहिती दुकानदाराला देणं गरजेचं आहे. आणि हा जो संसर्ग आहे, हा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. हा काही गरीब, श्रीमंत असा भेदभाव ठेवत नाही. लहान नाही आणि मोठा असा भेदभाव ठेवत नाही. जाती धर्माचा भेदभाव ठेवत कोणालाही होऊ शकतो. पण याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. दुकानदारांना अजून काय करता आलं असतं, की त्या दुकानदारामुळे काउंटरवर टिश्यू बॉक्स किंवा हँड सॅनिटायझर ठेवायला पाहिजे होतं आणि लोकांना तिथं हात धुण्याची सुविधा सुद्धा पुरवणं गरजेचं असते. आणि लोकांना प्रत्येक येणाऱ्या लोकांना हे जे श्वसन संस्थेचे जे काही आपण नियम सांगितले स्वच्छतेचे ते सांगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपली भूमिका समुपदेशनाची राहिलेली असते. तर आपणाला सुद्धा ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता आपण आता हे तिसरी प्रतिबंधात्मक बाब बघूया. आधी पाहिलं की हात धुवायचं, नंतर पाहिलं की श्वसन संस्थेची स्वच्छता आणि तिसरं पाहिलं की शारीरिक अंतर ठेवणे. आपण पाहिलं तर शारीरिक अंतर का ठेवायचं हे सगळ्यांना माहिती आहे. किती ठेवायचं ते पण आपण बघूया, की कमीत कमी 2 व्यक्तीमधलं अंतर हे 1 मीटर असणं गरजेचं आहे. म्हणजे 3 फूट असणं गरजेचं आहे. जेणेकरून COVID-19 ची बाधा होणार नाही. आणि काय करायला पाहिजे? तुम्हाला गरज असेल म्हणजे लोकांना तुम्ही सांगा, तुम्हाला फारच गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. अ अन्यथा अजिबात घराच्या बाहेर पडू नका. आणि गेलात पुढे तुम्ही दुकानात गेलात, किराणा दुकानात गेलात किंवा भाजी घ्यायला गेलात किंवा औषधीच्या दुकानात गेलात तर किमान 1 मीटरचं अंतर राखा. असं लोकांना सल्ला देणं गरजेचं आहे. काय करायचं नाही? विनाकारण जिथं गर्दी होते, चावडी, गप्पा मारत राहतात किंवा कुठले समारंभ असतात. आता समारंभ वगैरे सध्या तर बंदच आहेत. पण अजूनही लोकांना सवय आहे की घराच्या बाहेर निघायचं, 10 लोकांनी जमा व्हायचं आणि गप्पा मारायच्या. या गप्पा मारणं बंद करायला सांगा. विनाकारणच्या बाजारात गर्दी करायला, दुकानात गर्दी करायचं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपण सुरुवातीलाच म्हटलं की आवश्यकता असेल तरच जा आणि गेला तर तुम्ही किमान 1 मीटरचं अंतर राहा. आणि जे काही सार्वजनिक व्यवस्था आहेत ते सध्या आपण बंद आहेत. त्याचा सुद्धा वापर करू नका असं लोकांना सांगितलं पाहिजे. आता चौथी गोष्ट कुठली? अतिजोखमीचे गट. हे अतिजोखमीचे गट आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. त्याची नोंद आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. कारण या अतिजोखमीच्या गटांना
कोविड-19च्या विषाणूची बाधा लवकर होते आणि हे प्रभावित होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून हे कुठले कुठले गट आहेत आपण बघू. वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा वरचे आहेत, अशांची यादी, अशांची माहिती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. जेव्हा ज्या लोकांना काही आजार झालेले आहेत, हृदयविकार झालेला आहे, मधुमेह झालेला आहे, फुफ्फुसाचे विकार झालेले असतील, दमा वगैरे, मूत्रपिंडाचे विकार असतील किंवा कर्करोगाचे औषधोपचार घेत असतील, असे इतर क्रॉनिक आजाराने जे ग्रस्त असतील, अशांची सुद्धा माहिती आपणाला ठेवणं गरजेचं आहे. यांना सुद्धा आपल्याला समुपदेशन करायचं आहे. काय काय काळजी घ्यायची आहे हे आपण पुढे बघणार आहोत. गर्भवती महिला, लहान मुलांच्या बाबतीत अजून तरी माहिती मिळालेली नाही, परंतु हा एक जोखमीचा गट म्हणून सुद्धा यांची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण ह्या गर्भवती महिला किंवा लहान मुलं यांच्यावरती विषाणूचा काय परिणाम होतो अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही, तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे. सत्र क्रमांक 3 मध्ये आता आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे आणि सुरूच आहे. तर छाननी म्हणजे सर्वेक्षण, दुसरं काही नाही. तर हे सर्वेक्षण करत असताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत, आपल्याला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे की संपर्काचा प्रकार म्हणजे नेमकं काय. हा समुदायामध्ये जाताना आपण गावामध्ये जाणार, लोकांमध्ये जाणार, तर ही जे आपण सर्वेक्षण करणार त्याची कार्यप्रणाली काय आहे जी शासनाने ठरवून दिलेली आणि लोकांना काय सल्ला द्यायचा आहे, ही सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला ह्या सत्र क्रमांक 3 मध्ये आपल्याला द्यायची. आता हे संशयास्पद किंवा संभाव्य बाधित व्यक्ती कोण हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तरच, कारण ह्या आजाराच्या बाबतीत बरेच गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. तर ही शास्त्रीय माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे की संशयास्पद आणि संभाव्य बाधित व्यक्ती कोण, की ज्याला श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा आजार, ताप आणि श्वसनाच्या आजाराचे किमान एक खूण. श्वसनाच्या आजाराचे किमान एक खूण म्हणजे कोणतं असेल, खोकला किंवा श्वास घेताना त्रास होत असेल असा असलेला रुग्ण आणि तो ज्या देशामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये कोविड-19 ची बाधा झालेली आहे आणि त्याचा तो 14 दिवस झालेला आहे, त्या भागातून आलेला आहे, 14 दिवसाचा कालावधी आहे, अशाला आपण काय म्हणू, आपण संशयास्पद किंवा संभावित बाधित व्यक्ती म्हणून त्याची नोंद आपल्याला करायची आहे. दुसरं कुणाला म्हणायचं आहे की ज्याला कोविड-19 ची बाधा झालेली आहे, हे निदान झालेलं आहे आणि त्याच्या तो संपर्कात आलेला आहे, तर आणि त्याला श्वसन संस्थेशी संबंधित हे ताप आणि खोकला आणि श्वास घ्यायला त्रास असा सुद्धा व्यक्ती असेल किंवा तुम्ही सर्वेक्षण करताना किंवा एखादा आरोग्य कर्मचारी असेल, तर हा सुद्धा आपण संशयास्पद किंवा संभाव्य बाधित व्यक्ती आपण त्याला म्हणायचं. तिसरा कोण, की ज्याला ताप आहे, ज्याला खोकला आहे आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि त्याला दवाखान्यात भरती करण्याची गरज पडत आहे, असा सुद्धा एक आपण संशयास्पद किंवा संभाव्य बाधित व्यक्ती म्हणू. आणि चौथ्या कोणाला म्हणायचं आहे की ज्याचं नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवलेला आहे पण त्याचा रिझल्ट अजून यायचा आहे, संदिग्धता आहे, पण प्रयोगशाळेद्वारे त्याची पुष्टी मिळालेली व्यक्ती म्हणजे त्याला आहे बा, या वैद्यकीय खुणा आहेत त्याला, म्हणजे जी लक्षणं आपण जी पाहिली ती आहेत आणि त्याचा रिझल्ट पण नंतर आलेला आहे, अशी व्यक्ती आपल्याला संभाव्य बाधित किंवा संशयास्पद म्हणायची आहे. आता आपण एक व्याख्या पाहिली. आता यांच्या संपर्कात आलेला कोणाला म्हणायचं हे आपण बघूया. तर आपण 3 गोष्टी बघूया की यांना आपण संपर्कात आलेले व्यक्ती आणि यांचीच आपल्याला नोंद घ्यायची आहे. संशयास्पद, संभाव्य बाधित आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींचीच नोंद घ्यायची आहे. तर काही लोकांना आपण घरच्या घरी उपचार करायचा सल्ला दिलेला आहे, राहायचा सल्ला दिलेला आहे. काही लोकांना आपण दवाखान्यात भरती केलेलं आहे. तर घरच्या घरी उपचार करताना किंवा दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांची सेवा करताना, शुश्रूषा करताना जर ते संरक्षण उपकरणं वापरले नसतील, ज्याला पीपीई म्हणतो, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो आपण, त्यांचा वापर केला नसेल तर त्याला संपर्कात आलेली व्यक्ती असं म्हणायचं आहे. दुसरं कुणाला म्हणायचं की कोविड-19चा रुग्ण आहे आणि तो मस्त वर्गामध्ये फिरतोय, घरात फिरतोय, समारंभात फिरतोय, कुठल्याही प्रकारचं अंतर ठेवत नाही, तर त्याला सुद्धा संपर्कात आलेली व्यक्ती समजायचं. तिसरं कोणाला म्हणायचं, ज्याला संसर्गाची लक्षणं दिसून आल्यानंतर कोविड-19 चे निदान झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात, तेच तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याचं निदान झालेलं आहे, त्याला संसर्ग झाला आहे आणि तो व्यक्ती 1 मीटरपेक्षा कमी त्याच्या सानिध्यात आलेला आहे, म्हणजे तो सुद्धा संपर्कात आलेला व्यक्ती आपण त्याला समजायचा आहे आणि याची नोंद घ्यायची आहे. आता संपर्काचे प्रकार कोणते,
आता आपण पाहिले ना संपर्क, त्याचे प्रकार कोणते? त्याचे 2 प्रकार आहेत. एक धोका असलेला, अधिक धोका असलेला आणि एक कमी धोका असलेला. तर अधिक धोका असलेला कोण असू शकेल, की तो जो रुग्ण आहे त्याच्या शरीराचे जे स्त्राव असतील, रक्त असेल, वांती असेल, लाळ असेल, लघवी असेल, विष्ठा असेल, थुंकी असेल, याला डायरेक्ट संबंध आलेला असेल, त्याला अधिक धोका असतो. रुग्णाशी थेट शारीरिक संपर्कात आला, त्याने तो रुग्ण आहे, बाधित आहे, त्याचं निदान झालं आहे, त्याच्याशी तो हस्तांदोलन करत आहे, मिठी मारत आहे, त्याचे कुठल्याही प्रकारचे ते उपकरणं न वापरता, संरक्षित उपकरणं न वापरता त्याची सेवा करत आहे, शुश्रूषा करत आहे, अशाला जास्त धोका असतो. ते रुग्णाचे जे चादरी असतील, कपडे असतील, काही इतर साहित्य असतील, त्याच्या घरातील लोक त्याचा वापर करतात, त्याला अधिक धोका असतो. रुग्णाबरोबर एकाच घरात राहतात, काहीच डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही, त्याला वेगळी खोलीमध्ये ठेवलेलं नाही, तर अशांना सुद्धा जास्त धोका असतो. वाहतुकीच्या साधनामध्ये आपण बस असेल, ऑटो असेल किंवा इतर याच्यामध्ये आपण प्रवास करतो आहोत आणि त्याचं अंतर 1 मीटरपेक्षा कमी आहे, अशा रुग्णांच्या संपर्कात आला असेल, त्यांना अधिक धोका होत असतो, म्हणजे संसर्ग होण्याचा. कोणाला धोका नसणार, कमी धोका असणार, एका ठिकाणी सानिध्यात असणे, जर शाळा असेल, कार्यालय असतील किंवा अजून गर्दीचे दुसरे ठिकाण असेल, पण तिथे कुठलाही संभाव्य कोविडचा रुग्ण नाही किंवा त्याला बाधा झाली असं नाही, तर त्याला कमी धोका असण्याचं संभावना असते. आता तुम्ही समुदायावर आधारित छाननी, म्हणजे आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आता आपण व्याख्या बघितल्यात, तर आता आपण जे छाननी करत आहोत किंवा आपण सर्वेक्षण करत आहोत, तर आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत त्या बघू. आता छाननी म्हणजे काय, की आरोग्य कर्मचाऱ्यांनी, म्हणजे तुम्ही जे बसलेला आहात प्रशिक्षणासाठी, आशा, एएनएम, LHV, NPW, संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या सानिध्यात घराला दिलेल्या भेटीतून केलेली छाननीमध्ये सामुदायिक छाननी. काही प्रसंगी आपण आता बऱ्याचदा आपण प्रत्यक्षच जातो, काही प्रसंगी आपल्याला पाठपुरावा करता येते कोणाच्या माध्यमातून किंवा कोणाला दूरध्वनीवरून सुद्धा विचारल्या जाऊ शकतो. आता हे करत असताना तुम्ही तुम्ही जरी गावातले असल्या, त्या तुम्हाला ओळखत जरी असतील, तरी आपल्याला एक आशा, एएनएम म्हणून किंवा NPW म्हणून आपली ओळख करून देणं गरजेचं आहे. तुम्ही कशासाठी आलात त्यांच्या घरापर्यंत, त्याचा हेतू स्पष्ट करा आणि तुम्हाला जो फॉर्मॅट दिला आहे, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही जी काही माहिती गोळा करणार आहात, संपर्कात आलेल्या व्यक्तींची, बाधित व्यक्तींची किंवा इतर माहिती, त्यामध्येच ती भरायची आहे. आता हे शोध घेताना व्यापक जनसंपर्क किंवा आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतरच्या 28 दिवसातील प्रवासाची माहिती यांचा समावेश आहे. म्हणजे या तुमच्या छाननीमध्ये तुम्ही काय करणार आहे, की तो कुठल्या बाहेर देशातून आलेला आहे का, बाहेर राज्यातून आला आहे का, किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त बाधा झालेली आहे त्या जिल्ह्यातून आलेला आहे का, आणि त्याचा 28 दिवसाच्या आतील त्याचं ते आहे का. तर हे काही आजाराची लक्षणं दिसून आले त्याच्यानंतर, तर यांची माहिती जमा करायची, कारण आपण त्याला संशयित म्हणून किंवा संपर्कात आलेला व्यक्ती म्हटलेला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घ्या आणि SARS-CoV-2चे लक्षणांचे निदान झालेल्या व्यक्तीचा शेवटचा संपर्क झाल्यानंतर 28 दिवसाचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवा. म्हणजे ज्याचं निदान झालेलं आहे आणि तो SARS-CoV म्हणजे कोरोना आजार म्हणतो त्याला, त्याचं नाव आहे SARS-CoV-2, ह्या विषाणूचं नाव आहे. COVID-19 ह्या आजाराची निदान झालेलं आहे आणि तो त्याच्या संपर्कात आलेला आहे. तर असे जे संपर्कात आलेले व्यक्ती असतील त्यांचा सुद्धा शोध घ्यायचा आहे. तर ह्या लोकांची माहिती आपल्याला कुठून मिळू शकेल? एक तर तुम्ही प्रत्यक्ष जाणार तेव्हा तर मिळणारच. अजून कोणाकडून माहिती मिळेल? कुटुंबाकडून माहिती मिळेल, शेजाऱ्यांकडून माहिती मिळेल, कार्यालयातून माहिती मिळेल, वेगवेगळ्या ऑफिसेसमधनं माहिती तुम्हाला मिळेल. आता प्रतिबंधित क्षेत्रात श्वसन संस्थेच्या तीव्र संसर्गाची छाननी. काही जिल्ह्यामध्ये किंवा काही भागामध्ये जिथं केसेस जास्त आढळून आले तिथं तो भाग प्रतिबंधित केलेला आहे. तर त्या भागामध्ये सर्वेक्षण करताना काही जे आपण ताप, खोकला किंवा श्वास घेताना जे त्रास होतो असे रुग्ण शोधून त्यांची माहिती जमा करायची आणि ती आपल्या अधिकाऱ्यांना पोहोचवायची. आता संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी सल्ला. संपर्कात आलेल्या व्यक्ती कोण, आपण त्या 3 गोष्टी त्या पाहिलेल्या होत्या. तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार, की त्याच्यामध्ये 2 बाबी बघायच्या, 2 भाग करायचे. एक लक्षणे नसलेल्या व्यक्ती आणि जर लक्षणे दिसून आली तर त्यांनी काय करायचं. बाधित व्यक्तीच्या शेवटच्या संपर्कात आल्यानंतर किमान 28 दिवस घरामध्येच विलगीकरण, त्याला घरातच 28 दिवसपर्यंत राहण्याचा सल्ला द्यायचा. आणि ताप, खोकला किंवा श्वास घेताना काही त्रास होत असतो का याच्या लक्षणाकडे लक्ष ठेवायचे आणि त्यांच्याकडे कोणी येत आहेत का त्याला भेटायला, त्याची मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांची यादी तयार करून ठेवायची. तिसरं काय करणार आहे, की त्याला
जे काही त्रास झालेला असेल तर तुम्हाला तुमचे नंबर त्यांच्याकडे देऊन ठेवायचे आहेत. तर ते आशा, एएनएम तुमच्याकडला जे नंबर राहतील त्यांना तो दूरध्वनीवरून आपली माहिती देईल आणि आपणाला सुद्धा त्याला रोज फोन करून आपल्याला त्याच्या तब्येतीची विचारणा करायची आहे. चौथं कसं राहील, अधिक जोखमी असलेल्या व अन्य बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्या तर संपर्कानंतर 5 ते 14 दरम्यान त्याची तपासणी करण्यात आली पाहिजे. म्हणजे आपण जो व्यक्ती शोधलेला आहे त्याची तपासणी आपल्याला करायची असेल तर त्याचे 5 ते 14 दिवसाच्या दरम्यान त्याची तपासणी होणं गरजेचं आहे. आणि ज्याला लक्षणं दिसून आली असतील तर त्यांनी काय करायचं? ज्याला लक्षणं म्हणजे कोणती ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांनी त्याला जे मास्क दिलेले असतील त्या मास्कचा वापर करायला पाहिजे. स्वतःलाच घरात अलग करून ठेवायला पाहिजे आणि त्यांनी आपली एएनएम, आशा किंवा जे आरोग्य अधिकारी असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील जे तुम्ही आहात, तुमचे अधिकारी असतील त्यांना त्यांना फोनद्वारे तातडीनं माहिती द्यायची आहे. म्हणून ह्या प्रत्येकाकडे तुमचे नंबर असणे गरजेचं आहे. आता एक घटना बघूया आणि ह्या घटना काल्पनिक जरी असल्या तरी ह्या बऱ्याचशा ठिकाणी घडलेल्या आहेत, घडत राहतील. तर ह्या काय आहे की सुनील नावाचा एक तरुण असतो. तो मुंबईत एका छोट्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. होळीच्या सणानिमित्त तो स्वतःच्या गावी आलेला आहे आणि सुनीलला सार्स कोव्हिड-2चा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. म्हणजे तो गावाला आला होळीनिमित्त आणि तेवढ्यात त्याला त्रास झाला असेल, त्याची तपासणी केली तर त्याला हा कोव्हिड-19चा आजार झाला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे कुटुंब काळजीत पडले आहेत. तर त्याचं काय तुम्ही काय कराल अशा वेळेस? तुमची काय भूमिका असेल? आशा म्हणून, एएनएम, एलएचव्ही म्हणून तुमची काय भूमिका असेल? तर आपण काय करायला पाहिजे ते बघा. पहिलं काय करायला पाहिजे? तुम्ही त्यांना आपल्या पहिल्या भेटीमध्ये जो काही सल्ला दिला असेल, की वेगळं घरामध्येच राहा, हात स्वच्छ वारंवार धुवा, उकळताना, शिंकताना रुमाल किंवा मास्क तोंडावर ठेवा. हे जे काही तुम्ही त्याला जे सल्ला दिलेला आहे, ते याचे काटेकोरपणे ते पालन करतायत किंवा नाही ते बघा. त्या कुटुंबाला काही गरज पडली आहे का? ते गरज त्यांना त्यांची तेव्हाच भागवण्यात आली आहे का? ती मदत किंवा मिळाली आहे का? याचा सुद्धा पाठपुरावा करा. तसंच त्यांना जे काही किराणा माल लागत असेल, भाज्या लागत असतील, दैनंदिन वस्तूच्या इतर गरजा लागत असतील, औषधे पाहिजे असतील, तर ते त्यांना मिळवण्यासाठी जे काही गावातील मंडळ, युवक मंडळ असेल, सरपंच असतील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा एखाद्या वेळेस तुम्ही पण असू शकता, ते त्यांना मिळवून देणं गरजेचं आहे. कारण त्याला कुठेही समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी फिरता येत नाही. तो क्वारंटाईन झालाय. त्यांना हाताच्या स्वच्छतेची व श्वसन संस्थेच्या स्वच्छतेची माहिती आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हात कसं धुवायचं, शिंकताना, खोकलताना कशी काळजी घ्यायची, हे माहीत आहे की नाही ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. बाधित व्यक्तीचे कपडे, घरातील वस्तू जंतुनाशक वापरून स्वच्छ करण्यात आले आहेत किंवा नाही हे तपासायला पाहिजे. की कसं जंतुनाशकाने स्वच्छ करायचं ते आपण पुढं बघूया. त्याने ते केलेलं आहे की नाही ते बघायचं. आणि त्याचे जे कुटुंबीय असतील, इतर गावामध्ये राहणारे असतील, त्याचे मित्रमंडळी असतील, तर त्यांनी सुनीलला नेहमीच फोन करून त्याच्या तब्येतीचा, त्याच्या कुटुंबाचा हालचाल विचारायला पाहिजे. जेणेकरून त्याला प्रोत्साहन पण मिळेल आणि तो आपल्याला चांगला दाद पण देईल आणि त्याला असं कुठेही एकाकीपणा जाणवणार नाही. अशा पद्धतीची तुमची भूमिका राहील. पवार सर. पवार सर जॉईन झाला. येस मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तर सत्र क्रमांक 4ला पवार सर, युनिसेफ कन्सल्टंट हे सुरुवात करत आहेत. तर सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकावं. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर दीपक पवार बोलतोय. आपण आता सत्र 4 आणि 5 बघूयात. आतापर्यंत तुम्हाला कोविड-19 विषाणूबद्दलची पूर्ण माहिती, त्याचा संसर्ग कसा होतो, त्यामध्ये काय काय खबरदारी घ्यायची आहे, हे आपल्याला सर्व सरांनी सांगितलेलं आहे. आता आपण सत्र 4ला सुरुवात करूयात. याच्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही मदतीचं वातावरण कसं तयार करू शकता, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तसेच ज्यांना घरच्या घरी विलगीकरणाचा सल्ला दिला आहे, त्यांनी कुठली खबरदारी घ्यायची आहे आणि विलगीकरणाचा सल्ला दिलेल्या व्यक्तीची काळजी करण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते. त्या व्यक्तीने कुठली खबरदारी घ्यायची आहे, हे आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. नेक्स्ट स्लाइड घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, की समाजातील प्रभावी व्यक्ती ज्या आहेत, तुमच्या गावातील ज्या प्रभावी व्यक्ती असतील, म्हणजे कोण, सरपंच,
ग्रामसेवक, पोलीस पाटील, त्यानंतर गावातील पुजारी असतात, धार्मिक गुरु असतात, मंदिरातील पुजारी आहे, कीर्तनकार महाराज असतात. तसेच तुमच्या गावातील शिक्षक, डॉक्टर हे आपल्या समाजातील प्रभावी व्यक्ती झाले. यांची तुम्हाला मदत घ्यायची आहे. त्यांना कोविड-19च्या विषाणूची पूर्ण त्यांना माहिती द्या. त्याचा प्रसार कसा होतो, त्यांना पूर्ण माहिती तुम्ही देणं गरजेचं आहे. तसेच ज्या काही विषाणूबद्दलच्या ज्या काही तुम्हाला सूचना द्यायच्या असतील, जी माहिती द्यायची असेल कार्यक्षेत्रामध्ये, ती माहिती देण्यासाठी तुम्ही ह्या व्यक्तींची मदत घेऊ शकतात आणि त्यांच्यामार्फत तुम्ही कोविडच्या रोगाची माहिती तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये देऊ शकतात. कारण त्यांचं म्हणणं जे आहे, कारण हे समाजातील प्रभावी व्यक्ती आहेत आणि त्यांचं म्हणणं गावातील लोक लवकर ऐकून घेत असतात. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रातील अधिक जोखमीचे जे घटक असतात, त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. अधिक जोखमीचे घटक कुठले? जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे वृद्ध व्यक्ती, वय वर्ष 60च्या व्यक्ती आणि दुसरे कुठले, की ज्यांना दुर्धर रोगाची लागण झाली आहे. ज्यांना हृदयरोग आहे, मधुमेह आहे, त्यांना फुफ्फुसाचा विकार होतोय, त्यांना कर्करोग आहे, किडनीचा त्रास आहे. तर ह्या अशा लोकांची तुम्हाला यादी करायची आहे. तसंच लहान बालकं आणि गर्भवती स्त्रिया यांची पण तुम्हाला यादी करायची आहे. ही आपले जोखमीचे घटक आहेत. यांना विषाणूची लागण लवकर होऊ शकते. त्यामुळे यांची यादी करताना त्यांचे मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना रात्री अपरात्री कुठल्या मदतीची गरज लागली, तर ते तुम्हाला त्वरित कॉन्टॅक्ट करू शकतात. तसेच त्यांच्याकडे गावातील जे प्रभावी व्यक्ती आहे, त्यांचाही संपर्क क्रमांक असणं गरजेचं असणार आहे. ते त्या ते कु ते काही मदतीसाठी त्यांना पण संपर्क साधू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे काय, की आपल्या कार्यक्षेत्रातील सामाजिक घटनांची सामाजिक ज्या संघटना असतात, त्यांची तुम्हाला मदत घ्यायची आहे. सामाजिक संघटना कुठल्या? बचत गट आहेत तुमच्या गावातील त्यात आणि अ, बचत गटाप्रमाणे जे तरुणांची मंडळं असतात, गणेश मित्र मंडळ, दुर्गा मंडळ, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकतात. तसेच ज्या आपल्या व्ही-एच-एन-डी कमिटी असतात गावामध्ये, त्याचे जे सदस्य असतात, अध्यक्ष असतात, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकतात. या सामाजिक संघटनांची मदत तुम्ही अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी घेऊ शकतात किंवा कुठल्या मेडिसिनचा पुरवठा तुम्हाला करायचा असेल, तेव्हा त्यांची मदत घेऊ शकतात. तसेच गावामध्ये कुठली हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे काय, की आता शहरातून गावाकडे लोक लोक यायला लागलेत, तर त्यांना गावामध्ये येण्यासाठी बऱ्याच वेळेस येऊ देत नाहीत. तर तेव्हा कुठला हिंसाचार झाला, तर तुम्ही या सामाजिक संघटनांची मदत घेऊ शकतात. तसेच गावामध्ये कुठली इमर्जन्सी परिस्थिती तयार झाली, कुणाला वाहनाची गरज लागली, तर त्यावेळेस तुम्ही या सामाजिक संघटनांची मदत घेऊ शकतात. तसेच चौथी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कुटुंबासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुणाला संपर्क साधायचा याची एक यादी तुम्हाला करायची आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाकडे ही यादी असणं गरजेचं आहे. त्या यादीमध्ये तुम्ही गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तुमचे स्वतःचे नंबर, तसेच गावातील शिक्षक, डॉक्टर, सामाजिक संघटना यांचे नंबर तुम्ही त्या यादीमध्ये देऊ शकता. या 4 गोष्टी आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करून घ्यायच्या आहे. पुढे आपण बघणार आहोत, पुढे एक घटना दिलेली आहे. नेक्स्ट स्लाईड घ्या. पुढे एका घटनेमध्ये सांगितलं आहे, की एक गाव असतं, त्या गावामध्ये बाबूलाल नावाचे व्यक्ती राहत असतात. ते त्यांचं ट्रॅक्टर भाड्याने देतात गावामध्ये आणि त्यांना अचानक सर्दी आणि तापाचा त्रास व्हायला लागतो आणि त्यांचं ट्रॅक्टर लोकांनी भाड्याने घ्यायचं थांबवलं आणि ही गोष्ट तुमच्या कानावर येते. जेव्हा तुम्ही बाबूलालशी बोलता, तेव्हा ते म्हणतात, की लोक त्यांना पाहून रस्ता बदलतात किंवा त्यांच्याशी बोलणं टाळतात, त्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलत नाहीत. तर लोकांच्या अशा वागण्यामुळे त्यांनी आपलं गाव सोडून शहरातल्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा यासारखी घटना तुमच्या गावात पण होऊ शकते. त्यावेळेस तुम्ही गावातील जे प्रभावी व्यक्ती आहेत, त्यांची तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. त्यांच्या मदतीने तुम्ही गावकऱ्यांना समजवू शकता. गावकऱ्यांना कोविडच्या रोगाची माहिती देऊ शकता. त्यांना त्याचा संसर्ग कसा होतो, प्रसार कसा होतो आणि त्यामध्ये कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे, हे तुम्ही त्यांना समजावून सांगू शकतात. तसंच फ्रंटलाईन वर्कर म्हणून तुमची पण भूमिका आहे, की तुम्ही कोविड म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत, ही माहिती तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे. या प्रकारे तुम्ही ही ही परिस्थिती तुमच्या गावामध्ये हाताळू शकतात. पुढे आपण बघणार आहोत, की घरच्या घरी विलगीकरण. नेक्स्ट स्लाईड घ्या. घरच्या घरी विलगीकरणमध्ये काय असतं, की त्या व्यक्तीने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कुठल्या 5 गोष्टींचं
पालन करायचं आहे ते आपण बघणार आहोत. घरच्या घरी विलगीकरण म्हणजे काय? जर व्यक्तीने कुठे प्रवास केला असेल किंवा त्याला काही लक्षणे दिसत असतील, तर आपण त्यांना स्वतःच्याच घरामध्ये वेगळं ठेवत असतो. त्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट करायची म्हणजे अंतर राखणे. अंतर राखणे म्हणजे काय, की स्वतःच्याच घरामध्ये वेगळं राहणं, स्वतंत्र खोलीत राहणं, घरातल्या इतर कुटुंबापासून लांब राहणं, हे त्यांनी करायचं आहे. शक्य असेल तर घरामध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूमचा देखील ते वापर त्यांना करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट काय करायची आहे, की घरी पाहुण्यांना निमंत्रित करणे टाळणे. म्हणजे काय, की आपल्या घरी कोणी यायला नको आणि आपण कोणाला जाऊन भेटायला नको. त्यामुळे काय होईल, की विषाणूचा संसर्ग होणार नाही आणि त्यामुळे साखळी तुटेल. आताच्या क्षणाला बघा लॉकडाऊन परिस्थिती सुरू आहे पूर्ण भारतामध्ये, तर आपण कोणीच कुठे जाऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्याची मदत होत आहे. तिसरी गोष्ट काय करायची आहे, की जर तुम्हाला सर्दी झाली असेल, ताप झाला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तुम्हाला किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठे असा त्रास होत असेल, तर त्यांनी लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात जाऊन स्वतःला दाखवायचं आहे. जवळ पी-एच-सी असेल, सब सेंटर असेल, तिकडे जाऊन दाखवायचं आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार सुरू करायचा आहे आणि तसेच गावातील जे फ्रंटलाईन वर्कर असतात, त्यांनाही त्वरित त्याची सूचना करायची आहे, जेणेकरून ते पुढची उपाययोजना करू शकतील. चौथी गोष्ट काय, की सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे. सार्वजनिक ठिकाणं कुठली असतात, की ज्या ज्या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी होते. म्हणजे काय, की लोकं कामावर जातात, शाळा आहे, त्याचप्रमाणे शहरामध्ये मोठे बाजार असतात. शहरामध्ये मॉल मॉल असतात, चित्रपटगृह असतात. त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाहीये, गर्दी करायची नाहीये. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर सुद्धा आपण करायचा नाहीये. म्हणजेच कुठलं बस आहे, ऑटो रिक्षा, रेल्वे वगैरे. आत्ताच्या क्षणाला लॉकडाऊनमुळे हे सर्व सार्वजनिक ठिकाणं सील केलेली आहे, बंद केलेली आहेत. त्यामुळे देखील विषाणूचा प्रसार होऊ शकत नाही. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे, मास्क लावायचा आहे. मास्क लावणे म्हणजे काय, जेव्हा आपण लोकांमध्ये जाऊ किंवा आपण कुठली माहिती घ्यायला जाऊ, तुम्ही तुमचं काम करणार त्यावेळेस आणि डॉक्टरांना जेव्हा आपण भेटायला जाणार, त्यांचा सल्ला घ्यायला जाणार, तेव्हा प्रत्येक वेळेस मास्क लावणं हे खूप गरजेचं असणार आहे. आता पुढची स्लाईड. पुढे आपण बघणार आहोत, की घरामध्ये शुश्रूषा करताना वातावरण कसं सुरक्षित ठेवायचं आहे. विलगीकरणात जो व्यक्ती ठेवलेला असतो, त्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याची नेमणूक केलेली असते. तर त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायची आहे, हे आपण याच्यामध्ये बघू. तर कुटुंबातील नेमून दिलेल्या व्यक्तीने संसर्ग झालेला व्यक्ती हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घेतो आहे की नाही, ते त्याने वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे. त्यासोबतच त्याला जेवण व्यवस्थित मिळतंय की नाही, तो जेवण करतोय की नाही, हे त्याने तपासायला पाहिजे. तसेच कुटुंबामधला नेमून दिलेला व्यक्ती जो असतो, तो वारंवार विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीच्या किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येत असतो आणि त्याला जेवण देण्याच्या उद्देशाने, त्याला चहा, नाश्ता, पाणी देण्याच्या उद्देशाने त्याचे कपडे, त्याच्या चादरीला तो स्पर्श करत असतो. तर त्या प्रत्येक वेळेस त्याने जेव्हा स्पर्श होणार आहे, तेव्हा त्याने साबण पाण्याने 40 सेकंदापर्यंत हात धुणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल, फक्त पाण्याने हात धुवायचे नाही, साबण आणि पाणी या दोघांनी मिळून 40 सेकंदापर्यंत हात धुणं गरजेचं असणार आहे. तसेच काळजी घेणारा व्यक्ती हा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात तो येत असतो. त्याचप्रमाणे तो घरातही वावरत असतो. घरामधल्या वस्तूंना देखील तो स्पर्श करत असतो. घरामध्ये तो घरामध्ये तो दरवाजाच्या हँडलला स्पर्श करेल, किचनमध्ये स्पर्श करेल. त्याप्रमाणे घरामध्ये टेबल, खुर्ची, कॉट, टीव्हीचे रिमोट, बटणं असतात बोर्डवरची, मोबाईल यांना तो स्पर्श करू शकतो. तर घरातल्या ह्या वस्तू पण रोजच्या रोज स्वच्छ झाल्या पाहिजे. त्यांना ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने स्वच्छ पुसून घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे घरातील रोजच्या वापराच्या वस्तू, टॉयलेट, बाथरूम हे देखील रोज ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने स्वच्छ धुतलं पाहिजे. त्यासोबतच काय असतं अजून, की संसर्गित व्यक्तीचे कपडे आणि त्याने वापरलेलं अंथरूण यामध्ये देखील विषाणू असू शकतो. तर याची देखील स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे. तर त्याची स्वच्छतेसाठी तुम्ही काय सांगू शकता तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये? तर तुम्ही असं सांगायला पाहिजे, की संसर्गित व्यक्तीचे कपडे किंवा त्याने वापरलेलं अंथरूण धुण्यासाठी एका मोठ्या पिंपाचा आपण वापर करू शकतो. त्या पिंपामध्ये गरम पाणी आणि साबण टाकायचा आणि त्यामध्ये शक्य असेल तर क्लोरीनचं द्रावण टाका आणि त्यामध्ये हे रुग्णाने वापरलेले कपडे, संसर्गित व्यक्तीने वापरलेले कपडे आणि चादरी त्यामध्ये भिजायला घाला.
हे पूर्ण एका लांब काठीने हे कपडे ढवळून काढा. ढवळताना त्यातील पाणी तुमच्या अंगावर उडणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. स्वच्छ पाण्याने हे कपडे धुवून काढा आणि त्यानंतर त्यांना कडक उन्हामध्ये वाळू द्या. तेव्हा ह्या विषाणूचा नाश होणार आहे. तसेच काळजी घेणारा व्यक्ती आणि संसर्गित व्यक्ती हे हे ना हे नेहमी मास्क किंवा मोज्यांचा वापर करत असतात. हातमोजे, ग्लोव्हज यांचा ते वापर करत असतात. तर हे वापरलेले हातमोजे आणि मास्क हे डायरेक्ट कचऱ्यावर फेकून देणं चुकीचं असणार आहे. त्यासाठी त्यांना आधी निर्जंतुक करूनच ते कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. तसेच घरामधले घरामधले जे काही अंथरूण-पांघरूण जे असतील ते त्यांनी गरम पाणी आणि साबणाने धुवायचे आहे. हे पण तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. पुढची स्लाईड घ्या. पुढे आपण बघूयात, की ज्या घरामध्ये विलगीकरण केलेलं असतं, त्या घरातील कुटुंबियांनी स्वतःची सुरक्षितता कशी ठेवायची आहे. तर बघा कुटुंबातील एका व्यक्तीला विलगीकरणाचा सल्ला दिला असतो, तेव्हा इतर कुटुंबियांनी शक्यतो दुसऱ्या खोलीत राहायचं, स्वतंत्र राहायचं आणि शक्य असेल तर त्यांनी स्वतंत्र टॉयलेट बाथरूमचा देखील वापर करायचा आहे. तसेच संसर्गित व्यक्तीने वापरलेले जेवणाची भांडी, ग्लास, कप, डिश त्याप्रमाणे त्याने वापरलेले कपडे आणि अंथरूण याला डायरेक्ट स्पर्श करायचा नाहीये. ते स्वतःच्या स्पर्श म्हणजे त्याला डायरेक्ट स्पर्श करू नका. त्यामुळे विषाणूचा संसर्ग लागण होऊ शकते. त्यांना धुवूनच आपण स्पर्श करू शकतो. तसेच काळजी घेणारा व्यक्ती आणि संसर्गित व्यक्ती हे एकमेकांच्या नेहमी संपर्कात येत असतात. त्यांनी प्रत्येक वेळेस साबण पाण्याने 40 सेकंदापर्यंत हात धुणं पण गरजेचं आहे. तसंच जेव्हा संपर्क होईल तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांनी 3 पदरी मास्कचा वापर करणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आपण संसर्गाला देखील आळा घालू शकतो. तसेच वापरलेले मास्क आणि हातमोजे हे डायरेक्ट कचऱ्यामध्ये फेकून न देता त्यांना आधी ब्लिचिंगच्या पावडरमध्ये भिजवून, निर्जंतुक करून मगच कचऱ्यामध्ये टाकायचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला लहान मुलांना खूप दूर ठेवायचं आहे. त्यांचा डायरेक्ट वापरलेल्या वस्तूंशी संपर्क यायला नको. कारण त्यांना लागण होण्याचा धोका हा जास्त असतो. पुढे आपण बघणार आहोत सत्र क्रमांक 5. याच्यामध्ये आपण मानहानी बघू. मानहानी म्हणजे काय? मानहानी का होते? मानहानीमुळे कुठले परिणाम होतात? मानहानी म्हणजे काय, की मानसिक तणाव येतो, टेन्शन येतो आणि त्याच्यामुळे भीती वाटत असते. तर ते काय असतं आणि त्यामध्ये फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपण आता बघू मानहानी म्हणजे काय असतं. तर बघा कुठलीही साथ जेव्हा सुरू होते, साथीचा रोग सुरू होतो, तेव्हा लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात त्या रोगाविषयी. हा रोग कसा असेल? याच्यामुळे काय-काय होईल? हा रोग केव्हा संपुष्टात येईल? काय भरपूर प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमुळे लोकांच्या मनावर ताण येतो. त्यांना सतत काळजी वाटत असते आणि त्या सर्वांचं रूपांतर एका भीतीमध्ये होतं. तर ती भीती कुठल्या-कुठल्या प्रकारची असते, ते आपण आता बघूयात. तर पहिली वेळी त्यांना भीती वाटते, की या साथीची मला लागण होईल का? या साथीमुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल का? ही एक त्यांना भीती वाटत असते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की या साथीसारखी लक्षणं जर मला दिसले आणि जर मी दवाखान्यात गेलो, तर त्या दवाखान्यातून मला याची लागण होऊ शकते का? ही एक त्यांना भीती वाटते आणि त्या भीतीमुळे ते बऱ्याच वेळेस दवाखान्यात जायचं सुद्धा टाळतात. तिसरी गोष्ट काय, की आता बरेच जण आपण सर्वजण आता घरीच आहोत आणि घरी बऱ्याच लोकांना काय वाटतं, की आता माझ्या हाताला काही काम नाहीये. तर मला कामावरून काढून टाकतील का? ही एक त्यांना भीती वाटत असते. तसेच जो घरातील कर्ता पुरुष आहे त्याला वाटतं, की माझ्या हाताला काम नाहीये. त्यामुळे त्याच्यावर जे लोकं अवलंबून असतात कुटुंबातले इतर लोकं, त्यांची त्याला त्यांची त्याला त्यांची त्याला चिंता वाटत असते, की मला जर काही झालं तर ह्या लोकांची काळजी कोण घेईल? यांच्याकडे कोण बघेल? ही एक त्यांना चिंता वाटत असते. तसेच ज्यांना विलगीकरणामध्ये राहायला सांगितलं जातं, म्हणजे आता समजा कुठे प्रवास केला असेल, शहरातून गावाकडे परतले असतील, तर त्यांना विलगीकरणामध्ये ठेवलं जातं. त्यांना समाजापासून, त्यांच्या मित्रापासून त्यांना लांब ठेवलं जातं. त्यांना कुणाला भेटू दिलं जात नाही. तर ते पण लोकांना असं खूप वाईट वाटतं. बहिष्कृत केल्यासारखं, वाळीत टाकल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांना एक मानसिक तणाव येतो. त्यामुळे त्यांची मानहानी होते आणि त्यांना भीती वाटत असते. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये होतं काय, की लोकांचं मन खूप निराश होतं, कंटाळा येतो. त्यांना एकदम वाळीत टाकल्यासारखं वाटतं आणि त्यांना भीती वाटत असते आणि त्यांची मानहानी होते. मानहानी का होते? तर कोव्हिड-19च्या रोगाविषयी संबंधित जर आपण विचार केला, तर त्यामध्ये 3 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे काय, की कोव्हिड-19 हा पूर्णपणे नवीन आजार आहे.
याबद्दल अजूनही विषय म्हणजे संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत आणि त्याचा कसा प्राण्यांपासून माणसामध्ये शिरकाव झाला होता. नवीन रोग आहे. त्याबद्दल कुणाला काही माहीत नाही एवढं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जेव्हा एखादी गोष्ट अज्ञात असते, म्हणजे काय, की त्या गोष्टीबद्दल लोकांना काही माहीत नाही. कोव्हिडबद्दल लोकांना माहीत नाहीये. कोरोना विषाणूबद्दल लोकांना माहीत नाही, हे काय असतं. लोकांना खूप सारे प्रश्न आहेत, लोकांच्या मनात चिंता आहे आणि या सगळ्यांचं रूपांतर शेवटी मग भीतीमध्ये होत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे काय, की अफवा. नवीन गोष्ट आहे, त्याविषयी लोकांना काही माहीत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीच्या अफवा लवकर पसरतात, खोट्या बातम्या लवकर पसरतात. तुम्हाला पण समजलं असेल, कोरोना विषाणूविषयी काही खोटी बातमी किंवा मोबाईलवर, Facebook, WhatsAppवर तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, तर खोट्या बातम्या आणि अफवा ह्या खूप लवकर पसरत असतात. तर हे पण एक त्याच्यामागचं मानहानी होण्यामागचं एक कारण असतं. त्यामुळे देखील मानहानी होत असते. आता आपण बघणार आहोत, की मानहानी ओळखायची कशी? तर आपण ती एक 4 घटनांच्या माध्यमातून बघू. आता पहिली घटना बघा, की तुम्ही किराणा मालाच्या दुकानात उभे आहात. तेथे अनेक लोक मास्क घालून आलेले आहेत. तुम्हाला दुकानाचा मालक दिसतो. आता त्याला खोकल्याची उबळ येते आणि ती खोकल्याची उबळ दाबून ठेवल्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला आहे. तर ह्या मध्ये बघा, की दुकानाच्या मालकाला साधा खोकला आहे. परंतु त्याच्या मनात काय भीती होती, की जर मी ह्या सर्व लोकांसमोर खोकलो, तर हे लोक माझ्या दुकानातून निघून जातील. माझ्या दुकानातल्या मालाची विक्री होणार नाही. माझे गिराईक तुटतील. ही एक त्याला भीती होती. लोकांसमोर त्याला खोकलण्याची खूप भीती वाटत होती. म्हणून त्याने तो खोकला दाबून ठेवला. त्याला वाटत होतं, की मी जर खोकललो तर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल. या भीतीमुळे तो लोकांसमोर खोकला नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये काय काय आहे, की सुखराम जो आहे व्यक्ती, तो पुण्यावरून घरी परतला. पुण्याला तो टॅक्सी चालवतो. तो एकत्र कुटुंबात राहतो. तुमच्या पर्यवेक्षकाच्या सल्ल्यानुसार त्याला बाधा झाली आहे का, हे पाहण्यासाठी तुम्ही त्याची माहिती घेतली. त्यामुळे सुखरामला त्याच्या कुटुंबियांनी घर सोडून जाण्यास सांगितले आणि ही बातमी तुम्हाला समजली. तर ह्या घटनेसारखी घटना तुमच्या गावात पण होऊ शकते. तर बघा, कोणालाही घर सोडून जायला सांगणं, गाव सोडून जायला सांगणं, हे त्याच्या एक मानहानीचं कारण असू शकतं. असं जर कुणाला सांगितलं तर त्याला एक मानसिक टेन्शन येणार आहे, त्याला भीती वाटणार आहे. तर हे असं कुणाला सांगू नये. जे लोकं बाहेरगावाहून स्वतःच्या मूळ गावी परततात, तेव्हा त्यांना आपण विलगीकरणामध्ये राहायला सांगतो. जेणेकरून त्यांच्यापासून इतर लोकांना काही संसर्ग होणार नाही. तर असा आपण त्याला सल्ला देऊ देऊ शकतो. परंतु घर सोडून जाणं किंवा गाव सोडून जायला सांगितलं, तर त्याला भीती वाटणार आहे, मानसिक टेन्शन त्याला येणारच आहे. तिसरी गोष्ट काय आहे, की घटनेमध्ये काय आहे, की ब्युटी नावाची मुलगी दिल्लीमध्ये घरकाम करते. नुकतीच ती घरी परतलेली आहे आणि सर्दी झाल्यामुळे तिच्या मालकीने तिला कामावरून काढून टाकले आणि हे तुमच्या कानावर आले. तर बघा, फक्त सर्दी झाली. फक्त सर्दी होणं हे COVID-19च्या रोगाचं लक्षण नाहीये. फक्त सर्दी होणं. त्यात बरेच लक्षणं असतात. ताप असतो, श्वास घ्यायला त्रास होतो वगैरे. तर आणि सर्दी होणं हे हवामानामुळे पण होऊ शकते. वातावरणामध्ये काही बदल झाला असेल किंवा तिच्या खाण्यापिण्यात काही बदल झाला असेल तरीही होऊ शकते. आणि डायरेक्ट असं कोणाला कामावरून काढून टाकणं असं सांगणं म्हणजे तिला मानसिक टेन्शन येणार आहे, ताण येणार आहे, भीती वाटणार आहे. तर या गोष्टीमध्ये आपण तिला विलगीकरणामध्ये राहण्याचा पण सल्ला देऊ शकतो. जेणेकरून तिला जो सर्दीचा संसर्ग झाला आहे, तो इतरांना होणार नाही. चौथी गोष्ट बघा, त्यामध्ये काय सांगितलंय, की सुराली नावाची 11 वर्षाची मुलगी आहे. तिला तिच्या पालकांना विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. आणि ती आणि तिचा 8 वर्षाचा भाऊ त्यांच्या आत्याकडे राहतात. तर सुराली व तिचा भाऊ हे त्यांच्या कुटुंबावर पडलेला बोजा आहे, अशी तक्रार त्यांची आत्या सतत करते. तर ह्या गोष्टीमध्ये बघा काय आहे, की ते लहान मुलं आहेत. त्यांना असं कठोर बोललं तर त्यांना खूप दडपण आल्यासारखं त्यांना वाटू शकतं. या क्षणाला त्यांना खूप मानसिक आधार देणं गरजेचं आहे. त्यांचे पालक जे आहेत ते विलगीकरणामध्ये आहेत. त्या विलगीकरणामध्ये त्यांनी काय-काय खबरदारी घ्यायला पाहिजे संपर्क साधताना, आपण त्यांना हे समजून सांगणं महत्त्वाचं ठरेल. परंतु त्यांना असं घालून पाडून बोललं तर त्यांना खूप टेन्शन येणार आहे. त्यांना खूप भीती वाटणार आहे. आणि ज्या आत्या आहेत त्यांना COVID-19 बद्दलची पूर्ण माहिती द्यायला पाहिजे. त्यांना त्याबद्दल खूप अज्ञान आहे. आता मानहानीमुळे काय त्रास होतो ते आपण आता बघू. तर बघा, मानहानीमुळे काय होणार आहे, की लोक त्यांच्या अडचणी लपवून ठेवतात. म्हणजे काय होतं, कुठे प्रवास केला असेल, काही कुणाला त्यांना त्रास होत असेल, तर ते सांगणार नाहीत. त्यांच्या अडचणी लपवून ठेवतील. त्यामुळे ते स्वतःला खूप स्वतः ते त्रास ओढवून घेत असतात. त्याच्यामुळे होतं काय,
की त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही वेळेवर. त्यांना कुठलीही मदत ते मिळू शकत नाही वेळेवर. कारण स्वतः अडचणी लपवून ठेवल्यामुळे कुठल्याच गोष्टी त्यांना सुविधा होत नाही. आणि नंतर होतं काय, की ज्या आरोग्यदायक सवयी असतात, म्हणजे काय हात धुणे, मास्क लावणे, या चांगल्या सवयी ज्या असतात त्यापासून ते नेहमी लांब जातात. त्यांना ह्या सवयीची प्रॅक्टिस होत नाही, सवय होत नाही आणि ते नेहमी या सवयींपासून लांब जात असतात. ते या सवयी करण्यामध्ये त्यांचा खूप कंटाळा असतो मग. पुढे आपण बघणार आहोत, की फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून तुम्ही काय करू शकता यामध्ये? तर बघा, आशा, अंगणवाडी सेविका आणि ए-एन-एम म्हणून तुमची काय यामध्ये भूमिका असणार आहे. तर पहिलं काम काय, की तुम्ही लोकांना शिकवणं खूप गरजेचं आहे. लोकांना शिक्षण द्यायचं आहे. लोकांमध्ये जनजागृती करायची. कोव्हिड-19च्या रोगाविषयी त्यांना पूर्ण माहिती देणं हे आपलं काम आहे. तसेच कोरोना हा एक साधा संसर्ग असून 80% व्यक्तींना त्याची सौम्य लागण झालेली असते. हे पण तुम्ही लोकांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. तसेच कोव्हिड-19ची लागण ही कुणालाही होऊ शकते. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा हे पण आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. तसेच आता प्रत्येकजण हा घरी बसू नये, लॉकडाऊनमध्ये आपण आहोत. तर ह्या परिस्थितीमध्ये स्वतःचं मन कसं गुंतवायचं? जे आपले काही जुने छंद असतात, वाचन, गायन, लेखन, त्याप्रमाणे घरकाम करणे, बागकाम करणे, काही जुने खेळ असतात, ते खेळ खेळणे. या विविध प्रकारे आपण आपलं मन कसं गुंतवू शकतो, हे आपण लोकांना सांगायला पाहिजे. काही नकारात्मक गोष्टी असतात. म्हणजे कसं, कोव्हिड-19च्या एवढ्या केसेस झाल्या, त्यामुळे एवढे मृत्यू झाले. अ, ह्या देशामध्ये ही परिस्थिती आहे. तर अशा नकारात्मक गोष्टींमुळे देखील लोकांना भीती वाटते. तर यापासून आपल्या कार्यक्षेत्रामधल्या लोकांना आपण जेवढं दूर ठेवता येईल, तेवढं दूर ठेवायचं आहे. सकारात्मक गोष्टी म्हणजे काय? कोव्हिड-19ची लागण झाल्यापासून इतके लोकं ठणठणीत बरे झाले आणि सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले. ही बातमी आपण वारंवार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून लोकांचा उत्साह नेहमी कायम राहील. त्यांना खूप चांगलं वाटेल, की जेवढ्यांना लागण होते त्या 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 त्याच प्रमाणामध्ये ते बरे सुद्धा होतायत लोकं. हे आपण वारंवार सांगणं गरजेचं असणार आहे. तसेच काही शब्दप्रयोग आपण करत असतो. चे रुग्ण, त्याच्यापासून झालेले केसेस, त्याच्यापासून झालेले मृत्यू. तर ह्या शब्दांमुळे लोकांना भीती वाटू शकते, सामान्य माणसांना. तर आपण त्या जागी कोविड कोविडचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा कोव्हिड-19च्या संभाव्य व्यक्ती हे शब्द आपण वापरू शकतो. आणखी आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या गावातील आपल्या समाजातील प्रभावी व्यक्तींची आपल्याला मदत घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांची आपल्याला मदत घ्यायची आहे. जे आपले जोखीमग्रस्त घटक आहेत, त्यांना कुठल्या मदतीची गरज लागल्यास ती आपण सामाजिक संघटनांच्या मार्फत त्यांची गरज आपण पूर्ण करू शकतो. तसेच जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या गटांपर्यंत देखील पोहोचण्यासाठी आपल्याला एक विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सामाजिक संघटना, तरुणांची मंडळं त्यांच्याशी आपण कायम संपर्कात राहायला पाहिजे. त्यांना कोव्हिड-19 बद्दल पूर्ण माहिती देऊन त्यांना जागरूक ठेवलं पाहिजे. पुढे आपण बघणार आहोत, की एक घटना आहे. एका गावामध्ये सुरेश नावाचा व्यक्ती असतो. त्याला विलगीकरणामध्ये ठेवलेलं असतं. विलगीकरणात ठेवल्यानंतर त्याच्या पत्नीला देखील बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या आणि तिला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि त्याच वेळेस त्याच्या अ, त्या आणि तेव्हा मग त्याच्या गावातील ज्या फ्रंटलाईन वर्कर असतात, म्हणजे तुम्ही सुरेशला आश्वासन दिले, की त्याच्या पत्नीची सर्वतोपरी काळजी त्या घेतील आणि त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार घरीच राहायचं आहे, विलगीकरणातच राहायचं आहे. आणि तुम्ही काय केलं, की त्याची जी शेजारीण होती तिला सुरेशच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तुम्ही विनंती केली आणि त्याचसोबतच तुम्ही गावातील जे काही सामाजिक संघटना होत्या, समाजातील काही प्रभावी व्यक्ती होते, त्यांची मदत घेऊन तुम्ही सुरेशच्या जेवणाची आणि त्याची काळजी घेण्याची व्यवस्था केली आणि त्याचा पाठपुरावा केला. तर बघा, ही घटना तुमच्या गावात पण होऊ शकते, तुमच्यासोबत पण होऊ शकते. तर यामध्ये तुमची भूमिका कशी महत्त्वाची आहे, की तुम्ही पुढाकार घेतला प्रत्येक वेळेस. त्याच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी तुम्ही कबूल केलं. त्याला विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे म्हणून त्याची जेवणाची तुम्ही सोय करून दिली शेजारणीला सांगून. तसेच गावातील ज्या प्रभावी व्यक्ती होते किंवा जे काही सामाजिक संघटना होत्या, तुम्ही पुढाकार घेऊन त्यांच्याकडून पण तुम्ही मदत घेतली. अ, ह्या गोष्टी तुमच्या छोट्या पुढाकारामुळे शक्य झाल्या. तुम्ही जर तसं केलं नसतं, तर काय झालं असतं?
सुरेश हा त्या विलगीकरणामधून बाहेर निघाला असता जेवणासाठी वगैरे आणि त्याने इतर लोकांना संसर्गित केलं असतं. त्यामुळे तुमच्या गावात पण त्याचा संसर्ग झाला असता. तर तुमच्या एका पुढाकारामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला खूप तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जागरूक राहून काम करून घ्यायचं आहे. समाजातील सर्व घटकांची तुम्हाला मदत घेऊन हे काम करायचं आहे. तर तुम्ही काम करत असताना नेहमी मास्क वापरा, स्वतःची तुम्ही काळजी घ्या आणि लोकांमध्ये पण जनजागृती करा. या ठिकाणी सत्र 5 संपता आहे. मी सरांना पुढे विनंती करतो त्यांनी सत्र 6 सुरू करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. आपण आता सत्र क्रमांक 6 ला सुरू करूया. मी डॉक्टर जाधव, HWTC नागपूर. सत्र क्रमांक 6 ला आपण सुरुवात करूया. 6 सत्रामध्ये आपण बघू की तुम्ही फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून कोणती माहिती लोकांना द्यायची आहे आणि ती कशी. आणि तुम्ही जेव्हा समुदायामध्ये जाल तर मास्क घालायचा आहे, तर मग ते केव्हा घालायचं आहे, त्याची हाताळणी कशी करायची आहे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि कुठल्या कुठल्या खबरदारी घ्यायच्या, हे आपण सगळं या सत्रामध्ये बघू. आता याच्यात आपण बघू की कोणती माहिती द्यायची आणि काय. आता हातांची स्वच्छता. आतापर्यंत आपण इतके सत्र बघितले, याच्यात तुम्हाला सरांनी सविस्तरपणे सांगितलं की हातांची स्वच्छता कशी करायची, किती सेकंद हात धुवायचे आणि सॅनिटायझरने रब करायचे तर किती वेळ करायचा, कसं करायचं. मग श्वसन संस्थेची स्वच्छता. श्वसन संस्थेची स्वच्छता कशी करायची की आपले हात आणि हात, नाक, डोळे आणि तोंडाला लावायचं नाही आहे आणि खोकलताना शिंकताना आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा किंवा आपल्या हाताच्या कोणीचा वापर करायचा आहे. हे याच्यात आहे. शारीरिक अंतर राखणे हे आपण वर बघितलंय, याच्या आधीच्या याच्यात बघितलंय की किती राखायचं आहे, कसं राखायचं आहे, 2 व्यक्तीमधील अंतर किती असायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे एखादा बाधित व्यक्ती असेल घरी तर त्या व्यक्तीची घरी शुश्रूषा कशी करायची आणि त्याचं विलगीकरण घरामध्ये कसं करायचं हे आपण याच्यात करणार आहे. आणि त्याची लक्षणे कोणती, ताप, खोकला, सर्दी आहे तर ही लक्षणे असेल तर त्याचं संनियंत्रण कसं करायचं हे सगळं आपण या सत्रामध्ये बघणार आहे. आता जसे काही मोबी शेड्स आहेत ते लोकांना शेअर करा, त्यांना वाटा. IC मटेरियल तुमच्याकडे आलं असेल तर ते अशा ठिकाणी लावा जेणेकरून लोकांचं तिकडे लक्ष जाईल, लोक वाचतील, बघतील, अशा ठिकाणी लावणं तुम्हाला गरजेचं आहे. आता तुम्हाला जर घोषणा द्यायच्या तर ह्या घोषणा करण्यासाठी तुम्हाला आवश्यक सेवा असणाऱ्या गाड्या आहेत, जसे की आता कचऱ्याची गाडी. त्या कचऱ्याच्या गाडीवर रोज तुम्ही घोषणा करू शकता किंवा दूध पुरवठ्याला येणाऱ्या गाड्यावर तुम्ही घोषणा करून लोकांना हे संदेश देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपचे असे ग्रुप करून त्या ग्रुपवर सुद्धा हे संदेश शेअर करू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचू शकता. आता महत्वाचे संदेश आहेत काही, ते देण्यासाठी छोटे छोटे आपले पॅकेट्स बुक आहे, त्या पॉकेट बुकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता माहिती द्यायची तर ती कशी द्यायची ते आपण बघू. आता तुम्ही जेव्हा समुदायामध्ये फिराल तेव्हा तुम्हाला लोकांसोबत तुमचं वागणं कसं असायला पाहिजे. तुमचं वागणं हे नम्रतेचं असायला पाहिजे, तुमची भाषा ही असभ्य असायला नको, सौम्य असायला पाहिजे आणि तुम्ही लोकांसोबत नम्रतेने वागूनच त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे. आता SARS-CoV-2 याच्याबद्दल तर आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे. हा विषाणूचा संसर्ग कोणालाही कुठेही होऊ शकतो. तो भेदभाव करत नाही, गरीब श्रीमंत, जात पात, गोरा काळा हे तो काही भेदभाव करत नाही, तो सगळ्यांना होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा समाजात जाल तेव्हा तुमचं वागणं हे नम्रतेचं असणं फार गरजेचं आहे. तुमच्या भेटीचा हेतू काय आहे आणि तुम्हाला हव्या असलेले उत्तर तुम्ही काय करणार आहात हे लोकांना आधी तुम्ही समजून सांगा. तुम्ही गेलात आणि डायरेक्टच तुम्ही त्यांना विचारायला लागला तर लोक तुम्हाला तसं व्यवस्थित उत्तर देणार नाही आणि तुमची माहिती ही पूर्ण राहणार नाही, अर्धवट राहील. त्याच्यामुळे तुम्हाला आधी लोकांना सांगावं लागेल की तुम्ही कशासाठी आला, तुमचा हेतू काय, तुमचा उद्देश काय आणि हे तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. आणि सरकारतर्फे कुठली मदत आहे, काय आहे ती लोकांना देण्यात येणार आहे हे सुद्धा आवर्जून तुम्हाला लोकांना सांगणं गरजेचं आहे. आता रुग्णाकडून अचूक माहिती तुम्हाला मिळवायची आहे, जसे की आता तो असेल किंवा ती असेल, त्यांचे नाव, जन्मतारीख, प्रवासाचा तपशील, लक्षणाची यादी आणि सर्वेलन्ससाठी दिलेल्या फॉर्मॅटनुसार त्याच्यात नोंदी करणे गरजेचं आहे. आणि ती माहिती जी तुम्ही घ्याल ती सुस्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात लिहिणं गरजेचं आहे. आता संभाव्य तसेच निश्चितपणे संसर्ग झालेले रुग्ण आणि त्याच्याच सोबत असलेले लोक हे तणावाखाली किंवा घाबरलेले असतात. आता
नैसर्गिक आहे. जर संसर्ग झालेले रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेले लोक हे तणावाखाली राहणार आहे, घाबरलेले राहणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हे लक्षात ठेवूनच तुम्हाला लोकांसोबत संवाद साधायचा आहे. त्यामुळे त्यांना प्रश्न आणि शंका हे काळजीपूर्वक जेव्हा ते काही सांगतील, त्यांचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लोकांना भेटाल तेव्हा त्यांना स्पर्श करणं टाळायचं आहे. थेट शारीरिक सान्निध्यात येणं टाळायचं आहे. तुमचं आणि त्या लोकांमधील हे अंतर, शारीरिक अंतर हे कमीत कमी 3 फूट किंवा 1 मीटरचं असणं फार गरजेचं आहे. आणि हे हस्तांदोलन करणे आणि त्यांच्या जवळ जाणे हे असे प्रकारनं या सगळ्या प्रकारामुळे संसर्ग पसरू शकतो. म्हणून शारीरिक अंतर हे 1 मीटरचं असणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला तिथे तुम्ही समाजामध्ये आता फिरताय, जाताय आणि तिथे जर तुम्हाला जागा उपलब्ध असेल आणि परिस्थिती अनुकूल आहे, मोकळी जागा आहे, तर तुम्ही एखाद्या कुटुंबाला तिथे बसून सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून 1 मीटरचं अंतर ठेवून बसून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्यासोबत बोलू शकता. आता त्यांना व्यवस्थित प्रश्न विचारा, अत्यंत सुसंगत अशी उत्तरे मिळवा. तुम्ही लिहून घेतलेली माहिती ही परिपूर्ण आणि सुस्पष्ट अक्षरात लिहा, जसे की त्यांचे पत्ते, नाव, संपर्क क्रमांक आणि हस्ताक्षर सुद्धा तुमचं चांगलं असणं फार गरजेचं आहे. तुम्ही दिलेली जी माहिती लोकांना, आता तुम्ही जी माहिती दिली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही काय माहिती त्यांना दिली हे परत त्यांना पुनरुच्चार करायला सांगा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही माहिती दिलेली त्यांना संपूर्ण कळलेली आहे आणि तुमचा हेतू सफल झाला. जर त्यांच्या प्रश्नाची उत्तरे तुमच्याजवळ, काही लोक आता तुम्हाला प्रश्न पण विचारतील की हा आजार आता नवीन आहे, आपण सगळे सगळं सांगतात तुम्हाला, तर प्रश्न विचारतील. जी माहिती तुम्हाला आहे ती अवश्य उत्तरं त्यांना द्या, पण ह्या आजाराबद्दल जी माहिती तुम्हाला नाही त्या माहितीबद्दल त्यांना निसंकोचपणे सांगा की ह्या आजारावर अजूनही संशोधन सुरू आहे आणि संपूर्ण माहिती अजून आपल्या हाती लागलेली नाही, हे त्यांना आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आता आपण बघूया मास्कची हाताळणी कशी करायची आणि मास्क कोणी वापरायचा. आता जेव्हा तुम्हाला खोकला, ताप झाला असेल तर त्या लोकांनी मास्क वापरणं गरजेचं आहे. किंवा एखाद्याला त्रास होतो आहे, सर्दी, ताप, खोकला झाला आहे, त्याला आरोग्य संस्थेत जायचं आहे, त्या व्यक्तीने मास्क वापरणं गरजेचं आहे. किंवा ज्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या आजारी व्यक्तीची शुश्रूषा करत असाल किंवा बाधित आहे, COVID-19 या आजाराने एखादी व्यक्ती बाधित आहे आणि जी व्यक्ती त्याची शुश्रूषा करते त्या व्यक्तीने मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि अशा व्यक्ती जशा की आता तुम्ही लोक संपर्कात आलेल्या व्यक्तींचा जेव्हा शोध घ्यायला समुदायामध्ये जाल तेव्हा तुम्ही लोकांनी सुद्धा मास्क वापरणं, जेव्हा समुदायात असाल तेव्हा मास्क वापरणं गरजेचं आहे. आता मास्क योग्यरित्या कसा वापरायचा. मास्कला अशा चुण्या असतात, घड्या असतात, त्या जमिनीच्या दिशेने उघडायच्या, अशा त्याला उघडा. नाक, तोंड, हनुवटी झाकली जाईल अशा तऱ्हेने मास्क तुमच्या चेहऱ्यावर बांधा. नाकाचं जो वरचं हाड आहे त्याच्यावर वरचा तो भाग त्याला घट्ट बसवा आणि दोऱ्या कानाच्या वरून डोक्याच्या मागच्या बाजूला बांधा आणि खालच्या दोऱ्या ह्या मानेच्या मागे बांधा. जेव्हा मास्क बांधाल तेव्हा गालाकडचे दोन्ही बाजू, दोन्ही साईडच्या ह्या इथे फट राहायला नको. हा मास्क घट्ट रीतीने आपल्या चेहऱ्यावर बसला आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि तशा रीतीने तुम्हाला तो मास्क बांधायचा आहे. आता तुम्ही मास्क बांधला आणि त्याला एखाद्या वेळेस जर तुम्हाला काढायचं असेल तर चेहऱ्यावरून एक तर त्याला वरच्या दोरा सोडून आपल्या शरीरावर लोंबकळ ठेवू नका किंवा खाली उडून त्याला घशाजवळ, तुमच्या गळ्याजवळ लोंबकळ ठेवू नका. कारण मास्कची ही बाहेरील बाजू ही बाधित झालेली असते, त्याच्यामुळे तिथे हात लावणं धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. दर 6 ते 8 तासांनी मास्क बदलणं गरजेचं आहे. आणि जर तुमचा मास्क त्याच्यापेक्षा जर 7-8 तास नाही झाले पण तुमचा मास्क दमट झालाय, ओलसर झालाय, तर त्या जागी तो काढायचा आणि त्या जागी दुसरा मास्क लावायचा आहे. आता आपण मास्क काढणे व त्याची विल्हेवाट कशी लावतात हे बघूया. एक वेळ वापरण्यासाठी असलेला मास्क आहे, त्याचा परत वापर करायचा नाही आहे. तो सिंगल यूजचा असो, वापरला की त्याला तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तो कुठे टाकायचा आहे, काय टाकायचं आहे आपण पुढे बघू. मास्क काढत असताना दोऱ्या वगळता त्याच्या इतर समोरील जो मास्कचा भाग आहे, हा समोरील मास्कचा भाग याला हात अजिबात लावायचा नाही आहे, कारण हा पूर्ण भाग हा बाधित झालेला आहे. आणि आपल्याला मास्क काढायचा आहे तर सुरुवातीला तुम्हाला खालच्या दोऱ्या सोडाव्या लागतील आणि खालच्या दोऱ्या सोडल्यानंतर मग वरच्या दोऱ्या सोडून तुमच्या शरीराच्या सरळ रेषेमध्ये पुढे नेऊन त्याला असं बाहेर काढून तुम्हाला आपल्या कचऱ्याच्या डब्यात त्याला टाकून द्यायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे जर याचं सोल्युशन असेल हायपोक्लोराइड तर त्याच्यात तुम्हाला काढून टाकून मग त्याला
हे करायचं आहे. मास्क काढताना योग्य पद्धतीचा वापर तुम्हाला करायचा आहे. स्पर्श अजिबात करायचा नाही. आणि मास्क काढल्यानंतर तुमचे हात जर चुकून स्पर्श झाला असेल समोरील भागाला तर 70% अल्कोहोल असलेल्या हँड रबने किंवा साबण आणि पाणी वापरून 40 सेकंदापर्यंत तुम्ही आपले हात धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहे. आणि जो सिंगल यूजचा मास्क आहे, एकेच वेळी वापरणारा असल्याचा मास्क आहे, तो एकदाच वापरायचा आहे आणि एकदा वापरलेला मास्क काढून टाकायचा. आता फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी म्हणजे तुम्ही खबरदारी आणि सुरक्षेच्या काय उपाययोजना आहेत ते बघू. आता तुम्ही जेव्हा समुदायामध्ये जाल, समुदायामध्ये तुम्ही फिराल, तेव्हा तुम्ही लोकांना माहिती देत असताना तुमचं आणि लोकांमधलं अंतर हे 1 मीटरचं असणं फार गरजेचं आहे. आणि तुमचा चेहरा झाकण्यासाठी तुम्हाला 3 पदरी असलेला मास्क योग्यरित्या आता आपण सांगितलं, ज्या पद्धतीने सांगितलं की त्या पद्धतीनेच तुम्हाला तो मास्क तुमच्या चेहऱ्यावर घट्ट बसून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध समाजामध्ये घ्यायला जाल तेव्हा ह्या खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. तुमचा चेहरा, डोळे, नाक, तोंड स्पर्श करणं टाळायचं आहे. आता तुम्ही समुदायात फिरताय, लोकांसोबत बोलताय आणि वारंवार तुमच्या चेहऱ्याला, डोळ्याला, कारण तुम्ही कोणाचा शोध घेताय, संपर्कात आलेल्या व्यक्तीचा, आणि जर तुमचे जे हात वारंवार जर ह्या डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करत असतील तर तुम्हाला सुद्धा या आजाराची बाधा होण्याची शक्यता राहते. म्हणून आपल्या डोळ्याला, नाकाला, तोंडाला स्पर्श अजिबात करायचा नाही. करायचाच असेल तर आधी हात धुवून साबण पाण्याने, आपण बघितलंय कसं धुवायचंय ते, नंतर स्पर्श करायचा आहे. लोकांच्या संपर्कात येणे किंवा शारीरिक संपर्कात येणे, शेक हँड करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. अंतर मात्र 1 मीटरचं ठेवूनच तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क करायचा आहे. आता तुम्ही समुदायात हे सगळं करून आलात, घरी आल्यावर तुम्हाला कुठल्या कृती त्वरित करायच्या आहेत त्या आपण बघू. आता तुम्ही घरी आलात तर मास्क तुम्हाला काळजीपूर्वक काढायचा आहे आणि तो झाकण असलेल्या कचऱ्याच्या पेटीमध्येच तुम्हाला टाकायचा आहे. आणि मास्क कसा काढायचा ते आपण आधी बघितलेलं आहे. आता कुठल्याही घरात आल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी तुमचे हात आधी साबण आणि पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे किंवा अल्कोहोल 70% अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने तुमचे हात तुम्हाला घासून स्वच्छ करायचे आहे. आता तुमच्याकडे तुम्ही फील्डमध्ये जेव्हा गेला, समुदायामध्ये गेला, तेव्हा पर्स, मोबाईल, पेन किंवा अजूनही काही चाव्या, ह्या सगळ्या अशा घरगुती वस्तू असतील तर ह्या तुम्ही घरगुती तयार केलेल्या वस्तू, जसे जंतुनाशनाने, जसे 4 कप पाण्यामध्ये 4 टेबलस्पून घरगुती ब्लीच घालून द्रावण तयार करायचं आहे आणि त्या सगळ्यांनी हे सगळं तुमचं सामान, जे तुम्ही पर्स, मोबाईल आहे, हे सगळं तुम्हाला पुसून काढायचं आहे. जर तुम्हाला सर्दी, खोकला, कोरडा खोकला, ताप यासारखी लक्षणे जर दिसून आली, तुम्ही आता समुदायात फिरताना तुम्हाला असं वाटेल की नाही बाबा मला सर्दी झाली आहे, कोरडा खोकला आहे, ताप आहे, यासारखी लक्षणे दिसून आली तर नजीकच्या आरोग्य संस्थेशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट सर्वेलन्स ऑफिसर सोबत तुम्हाला सर्वेक्षण साधायचं आशा असेल तर तिने ANM ला सुद्धा ती सांगू शकते. आता हा आजार नवीन आहे, आपण याच्या आधीच बघितलं, सगळेजण तेच सांगताय, सगळे तज्ञ सांगत आहेत तुम्हाला की हा आजार नवीन आहे, सगळ्या जगासाठीच हा नवीन आहे. त्याच्यामुळे ज्याला जसं वाटेल तसं ते विधान करतात. सगळीच विधानं बरोबर असतात का नाही, याच्यात काही गैरसमजुती पण लोकांच्या आहेत, त्या आपण बघू आणि त्या कोणत्या आहेत. आता काही लोक म्हणतात की उन्हाळा सुरू झालाय, आता कोरोना व्हायरस नष्ट होईल. आता हा जो कोविड-19 आजार आहे हा सगळ्याच प्रदेशात, जवळपास सगळ्याच देशामध्ये पसरलेला आहे आणि त्यातली काही देश उष्ण आणि दमट हवामानाची सुद्धा आहेत, पण तिथे सुद्धा हा आजार झालेला आहे. त्यामुळे या आजाराला दूर ठेवायचं असेल तर याच्यावर उपाय आहे. खोकलताना, शिंकताना तोंडावर झाकणे, रुमाल किंवा टिश्यूने झाकणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि साबण आणि पाण्याने 40 सेकंदापर्यंत वरचेवर हात धुणे, हे सगळ्यात रक्षण करण्याचे उत्तम मार्ग ह्या आजारापासून आहेत. तर जे उन्हाळा सुरू होत असल्याचं कोरोना व्हायरस नष्ट होतं हे विधान चुकीचं आहे. आता काही लोक म्हणतात की गरम पाण्याने आंघोळ केली तर कोरोना व्हायरस मरेल. आता वस्तुस्थिती काय म्हणते की आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि हा विषाणू कुठे असतो, आपल्या शरीरामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये. त्यामुळे तुम्ही वरून गरम पाण्याने जी आंघोळ केली तर त्याचा काही परिणाम विषाणूवर होतो का? विषाणूवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती अशी आहे, हे विधान चुकीचं आहे. आता पुढचं विधान आहे की निमोनियाची लस टोचल्यामुळे कोरोना व्हायरस पासून रक्षण होईल. पण वस्तुस्थिती काय म्हणते की निमोनियाची लस घेतल्यामुळे निमोनियासारख्या पसरणाऱ्या जंतूंच्या पासून आपलं संरक्षण नक्कीच होईल, परंतु नोवेल कोरोना व्हायरस लशीविषयी अजूनही संशोधन सुरू आहे. या लसीचा याच्यावर काही उपयोग होत नाही, तेव्हा हे विधान अगदी चुकीचं आहे. आता त्याच्यानंतरचं विधान आहे की शरीरावर अल्कोहोल किंवा जंतुनाशक फवारलं तर कोरोना व्हायरसचा संसर्ग होत नाही. तर शरीरावर किंवा कपड्यावर अल्कोहोल किंवा सॅनिटायझर किंवा जंतुनाशक तुम्ही फवारलं
तर कोरोनाचा संसर्ग टाळता येणार आहे का? टाळता येणार नाही. जेव्हा हा विषाणू तुमच्या नाकातोंडातून, हा विषाणू प्रवेश कसा करतो आपण सुरुवातीलाच बघितलं. आपल्याला सरांनी सांगितलं की आपल्या दूषित ठिकाणी जसं कुठलं टेबल आहे, दाराच्या मुठी आहे, बटन आहे, बेलचं बटन आहे, बसचे दांडे आहेत, लिफ्टचं बटन आहे, अशा ठिकाणी बाधित व्यक्तीने तिथे स्पर्श केला असेल आणि तिथे तुमच्या हाताचा स्पर्श झाला असेल आणि तोच हात तुम्ही न धुता तुमच्या नाकातोंडा डोळ्याजवळ जर नेला असेल तर तो तुम्हाला बाधा होतो. हे तुम्हाला लोकांना सांगणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अस्वच्छ हाताने स्पर्श कराल तेव्हाच हा जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करेल. तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर लोकांना हे सांगायचं आहे की 70% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझरने दोन्ही हात एकमेकावर घासून कोरडे होईपर्यंत रब करून हात स्वच्छ करायचा आहे किंवा 40 सेकंदापर्यंत तुम्हाला साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवायचे आहे. तर आपल्याला या जंतूचा आपल्या शरीरात होणारा प्रवेश थांबवता येऊ शकतो. हे तुम्हाला लोकांना सांगणं फार गरजेचं आहे. आता काही लोक म्हणतात की विधान असं आहे की मिठाच्या पाण्याने सतत नाक स्वच्छ केल्यामुळे संसर्ग होणार नाही. आता मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्यामुळे काही जणांना होणारी सामान्य जी आपल्याला सामान्य सर्दी होते, वातावरण बदललं की जी सर्दी होते ती नियंत्रणात येऊ शकते. परंतु नोवेल कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हा उपाय असल्याचे अजून तरी सिद्ध झालेलं नाही. आता लोक म्हणतात की चिकन मटन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो, पण वस्तुस्थिती काय म्हणते? चिकन मटन किंवा कुकुटजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो असला शास्त्रीय पुरावा आतापर्यंत तरी उपलब्ध झालेला नाही. जर त्यांना चिकन मटन खायचं असेल तर लोकांना तुम्हाला हे सांगायचं आहे की त्यांनी ते व्यवस्थित शिजवून खाण्याचा सल्ला तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता नंतरचे विधान आहे, कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेली व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते आणि तिला पुन्हा संसर्ग होत नाही. कोणताही विशेष उपचार न करता, बघा कोणताही विशेष उपचार न करता ज्या लोकांना सौम्य कोरोना 19चा संसर्ग झाला आहे ते 80% लोक या आजारातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. परंतु या विषाणूवरील उपचाराच्या माहितीवर अजूनही संशोधन चालूच आहे. आता काही लोक म्हणतात की कच्ची लसूण तीळ खाल्ल्यामुळे तुम्हाला विषाणूपासून संरक्षण होते. वस्तुस्थिती काय म्हणते की लसणाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगलेच आहे, त्याचे फायदे आहेतच, परंतु नोवेल कोरोना व्हायरसच्या रक्षणासाठी याचा असा इथे काही उपयोग होत नाही. आता काही लोक म्हणतात की हा विषाणू शरीराबाहेर पडला की सहज मरतो. वस्तुस्थिती काय आहे की विषाणू बद्दल आपल्याला अजून माहिती आहे का? नाही. संशोधन चालूच आहे आणि याच्यासारखे जे काही विषाणू आहेत जसे की सार्स आहे, मेर्स आहे, हे विषाणू शरीराबाहेर पडल्यावर विविध पृष्ठभागावर ते 8 ते 24 तासापर्यंत जिवंत राहतात. आता डास चावल्यामुळे तुम्हाला COVID-19 होतो. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की याचा प्रसार कुठून होतो आहे? बाधित व्यक्तीने खोकलताना रुमाल नाही ठेवला आणि आपल्या हातावर खोकला, शिंकला आणि ते त्यांनी कुठे टेबलवर, दाराला, बटनाला हात लावला आणि तिथे आपला हात लागला तर आपल्याला होतो. डास चावल्यामुळे हा आजार होतो का? होत नाही. हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाकातोंडातून जे तुषारबिंदू निघतात त्याच्याद्वारे तो आपल्या दुसऱ्या व्यक्तीला बाधित करतो. आता या विषाणूच्या याच्यावर आपण प्रकाश टाकू. योग्य माहिती आणि उचित सवयी हा संसर्ग रोखण्याचा मार्ग आहे. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. जसं की हात धुणे, खोकलताना, शिंकताना रुमाल लावणे, हे सगळ्या गोष्टी योग्य चांगल्या सवयी आहेत. या विषाणूवर आपण प्रकाश टाकण्याचा एक खेळ आहे आपल्याकडे. त्या माहितीद्वारे आपण खेळ खेळू आणि या विषाणूचा आपण मुकाबला करू. आता उजळणी करू. हे आपण जे समोर आता बघणार आहे ही सगळे आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या याची सार आहे आणि आपण आता हे बघणार आहे की हे जे आता आपल्याला हे चौकोन दिसत आहेत लाल पिवळे, हे आपण आतापर्यंत जितकं सगळं हे 6 सेशन झाले त्याच्यावर हा आधारित आहे. आता पहिला आहे वयोवृद्ध व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. तुम्ही बघितलं अति जोखमीचे गट कोणते कोणते आहेत तर त्याच्यात वयोवृद्ध व्यक्ती आहे, तर हे विधान बरोबर आहे. आता दुसरं आहे की आशाने सतत मास्क घातला पाहिजे. आपण आताच बघितलं की मास्क कोणी आणि कधी घालायचा. आशाने सतत मास्क घालण्याची गरज आहे का? नाही. जेव्हा ती संपर्कात आलेल्या व्यक्तीचा सर्वे करायला समुदायात जाईल तेव्हाच मास्क घालणं गरजेचं आहे, अदरवाईज हे विधान चुकीचं आहे. आता इथे दिलंय की शरीरावर अल्कोहोल किंवा जंतुनाशक फवारले तर COVID-19 हा संसर्ग होणार नाही. त्याचा काही फायदा होणार आहे का? जंतू कुठे आहेत, विषाणू कुठे आहे? आपल्या शरीरात. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मग आहे की जेव्हा तुम्ही घरोघरी जाऊन चौकशी करीत असाल तेव्हा तुमच्या भेटीचा हेतू काय आहे ते लोकांना आधी सांगणं गरजेचं आहे. हे आपण बघितलं. बरोबर आहे? बरोबर आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी खोकलत असेल तर तिच्या अंगावर ओरडा आणि तिला दूर जायला सांगा. आपण याच्या आधीच्या याच्यात बघितले, उदाहरणासहित बघितलंय
की कोणी खोकलत असेल तर त्याला रागवायचं नाहीये, तर त्याला चांगल्या सवयीबद्दल आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी श्वसन संस्थेची कशी काळजी घ्यायची याच्याबद्दल त्याला सांगायचं आहे, की खोकलताना शिंकताना त्यांनी रुमाल किंवा हाताचा गोळा करून तिथे शिंकायचं आहे किंवा टिश्यू पेपरवर शिंकायचं. तर हे विधान चुकीचं आहे. आता मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असलेली लोक अधिक धोका असलेल्या गटात असतात. तर आपण बघितलं अधिक धोक्याची कोणती कोणती गट आहेत ती, तर त्याच्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. कोणताही सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करता येतात. कोणत्याही सॅनिटायझरने हात स्वच्छ होत नाही. किमान त्याच्यात 70% अल्कोहोल असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मास्क काढाल तेव्हा मास्कच्या पुढच्या बाजूला स्पर्श करायचा नाही आहे आणि मास्क काढताना नेहमी मागच्या बाजूने दोऱ्या सोडायच्या आहेत. त्याच्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा चेहरा, नाक, तोंड आणि डोळ्याला स्पर्श करू नका. आपण हे वारंवार सांगतोय, सगळीकडे ऍडव्हर्टाईज होते. त्याच्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. COVID-19 पासून रक्षण व्हावे यासाठी गरम पाणी प्या. गरम पाणी प्यायल्याने हा जंतू मरणार आहे का? हा श्वसन संस्थेचा आजार आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता तुमचे कपडे 0.1% हायपोक्लोराइड सोल्युशन असलेल्या द्रावणात धुवा. तर बरोबर आहे. निर्जंतुकीकरणाचं काम करतो. त्याच्यामुळे हे अगदी बरोबर आहे. विषाणूचा संसर्ग थोपवण्यासाठी मिठाच्या पाण्याचा फवाऱ्याचा वापर करायचा आहे. आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. असं काही फवाऱ्याने काही फायदा होणार आहे का? नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. लसूण आणि तीळ खाल्ल्याने तुम्हाला COVID-19 संसर्ग होत नाही. हे विधान चुकीचं आहे. इथे लसणाचा असा आणि तिळाचा काही असा फायदा होत नाही. खूप ताप, श्वासोच्छ्वास करताना त्रास असा तर तुम्हाला त्रास होत असेल तर तात्काळ दवाखान्यात जाण्याचा दाखल व्हा. हे बरोबर आहे. असा त्रास असेल तर तुम्हाला दवाखान्यात जाऊन दाखवायचा आहे, दाखल व्हायचं आहे. आता हे खोकलणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून 3 मीटरचं अंतर राखा. इथे म्हटलंय, पण सध्या तरी आपल्याला 1 मीटरचं अंतर आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे की उघड्यावर थुंकू नका. उघड्यावर थुंकल्याने या विषाणूचा प्रसार होतो. हे आतापर्यंत आपण शिकलोय. त्याच्यामुळे हा विधान अगदी बरोबर आहे. आता आपण सत्र क्रमांक 7 कडे वळूया. सत्र क्रमांक 7 आमच्या आरोग्य संस्थेच्या श्रीमती कडू मॅडम घेतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तर आता मागील सत्रात आपण पाहिलं सत्र क्रमांक 6 मध्ये की आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय माहिती द्यायची आहे आणि स्वतःच त्या माहिती देताना काय संरक्षण करायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहे की सत्र क्रमांक 7 मध्ये शहरी भागातील माहिती देण्याच्या विशेष गरजांची पूर्तता कशी कराल. त्यामध्ये आपण 3 मुद्दे पाहणार आहे की एक, मदत कार्याला प्रारंभ करा आणि योग्य सवयी लावा. मानहानी आणि भेदभाव म्हणजे आपल्याला दूर करायचं आहे. त्यानंतर मदत कार्याला प्रारंभ तुम्ही कसं कराल. समुदायाला मदत करण्यासाठी निर्धारित क्षेत्रातील हितसंबंधित व्यक्ती ओळखून त्यांना योग्य माहिती देण्यासाठी प्रशिक्षित केले जावे. त्यानंतर आहे समुदायातील व्यक्तींना खालील मदत करण्याची विनंती करावी. जिथे स्थानिक नगरपालिका आहे समुदायासाठी स्थापन केलेल्या मदत कक्षाला तुम्ही तुमच्याकडून हातभार लावणे. लोकांना मास्क वाटण्याची मदत करणे. ज्यांना जास्त आवश्यकता आहे अशा व्यक्तींनाच मास्क मिळत असल्याचे सुनिश्चित करणे. मास्कचे वापर करत असताना त्याच्या योग्य हाताळणीची माहिती देणे. आता आपण सगळं मगापासून पाहिलेलं आहे की मास्क कसं हाताळायचं. समुदायातील प्रतिनिधी लोक स्वच्छतेचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करणे. तसेच पालिकेने नियमितपणे निर्जंतुकीकरणाच्या मोहिमा हाती घेणे. स्थानिक राजकीय नेते, धार्मिक प्रमुखांना सामील करून घेऊन माहिती देणे. त्यानंतर हे कचऱ्याच्या गाड्या येतात आपल्याकडे, दुधाचा पुरवठा करणाऱ्या गाड्या यासारख्या नेहमीच्या आवश्यक सेवांचा वापर करून माहितीचा प्रसार करणे. त्यानंतर ब्लिचिंग, सोडियम हायपोक्लोराइड द्रवणाचे मोफत वितरण आणि समुदायामध्ये जंतुनाशकाच्या वापराचे नियोजन करणे. त्यानंतर आपण पाहणार आहे की मदत कार्याला प्रारंभ. शहरी भागात दाट लोकवस्त्या आहेत व तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या फार मर्यादित आहे. हे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला आणि समुदायाला प्रत्येकाला तसेच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला समुदायातील व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही काय कराल मग. समुदायातील अधिक जोखमी असलेले गट आपण पाहिलेले आहे मग की जोखमी गट कोणता आहे.
गट ओळखा आणि संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित राहण्यासाठी त्यांना अलग होण्यासाठी मदत करा. त्याच्यानंतर बालगृहांना मिड डे मिलच्या योग्य वितरण व्यवस्थेसाठी सरकारी सेवेच्या संपर्कात राहा. संसर्ग झालेल्या संभाव्य व्यक्तीबाबत सतर्क राहण्यासाठी व त्या शोधण्यासाठी तसेच त्यांना आरोग्य संस्थेकडे पाठवण्यासाठी समाजातील प्रभावी व्यक्तींची मदत घ्या. आता लॉकडाऊनच्या काळात नियमित नियमाचे पालन करा. होत असल्यास सुनिश्चित करण्यासाठी सामुदायिक स्तरावरील गटांना प्रशिक्षित करा. त्यानंतर योग्य समुदाय जो आहे इमारती निवडून त्यांना त्यांचे रूपांतर विलगीकरण सुविधामध्ये करा. त्यानंतर आहे आपण पाहिलेलं आहे योग्य सवयीचे पालन काय करायचे होतात. मानहानी आणि भेदभाव. शहरी भागात दाट लोकवस्ती असते व तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असते. हे लक्षात ठेवा. समुदाय प्रत्येक तसेच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही समुदायाला वैयक्तिक मदत घ्यावी लागेल. रहिवासी कल्याणकारी संघटना अनेक गृहनिर्माण सोसायटींना गाडी नोकरांना किंवा इतर सेवकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. यामुळे लोक आपल्या घरातून बाहेर पडणार नाही. हे जरी खरे असेल तरी अशा प्रकारे अंतर राखल्यामुळे अपमानास्पद वागणूक देण्याची भावना निर्माण होते. त्यांच्यामुळे आपल्याला होतील, रोग होतील, त्यामुळे आजार पसरतील. या प्रकारची भाषा अपमानास्पद आहे. या बाबतीतील लोकांना जाणीव करून देण्यासाठी स्थानिक प्रभावी व्यक्ती आणि निर्णय घेणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींची मदत घ्या. जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमाच्या चित्रफितीचा वापर करा. गृहनिर्माण सोसायटींना गाडी धुणारे, गाडी नोकर यासारख्या कामगारांबाबत भेदभाव का करू नये यासाठी सरकारी आदेश दाखवा. अशा पद्धतीने आपण म्हणजे सत्र क्रमांक 7 आपण पाहिलेला आहे. त्यानंतर इथे आपलं संपलेलं आहे. नंतर आता आमचे सर मंडळी आपलं आजचं जे प्रशिक्षण आहे ते या ठिकाणी आपण संपवलं आहे. 7 सत्र आपण बघितलेत. या 7 सत्रामध्ये वेगवेगळी माहिती जी आहे वेगवेगळ्या वक्त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल. वर्धा जिल्ह्याचं अभिनंदन आहे की अजूनपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण जे आहे कोविडची केस त्या ठिकाणी आढळलेली नाही. आपल्याला हेच नील स्टेटस जे आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं. त्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. समाजामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्वेक्षण करावं लागेल आणि याबाबतच माहिती जी आहे ते लोकांना पोहोचवावी लागेल. तर मंडळी इथे आपण हे प्रशिक्षण संपवूया. एक फॉर्मॅट आहे सेशनच्या बाबतीतला, तो आपण सगळ्यांनी फीडबॅक या ठिकाणी देऊ शकता. क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सचे उत्तर जे आहेत ते त्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. स्टेट वरून याबद्दल तुम्हाला पुन्हा सांगण्यात येईल. धन्यवाद. सर्वांनी लक्ष द्या. जी विंडो पॉपअप झाली त्याच्यात 7 प्रश्न विचारलेत, तर त्याचे या ट्रेनिंगच्या अनुषंगाने उत्तर द्या. हे ट्रेनिंग कसं वाटलं, याच्यात काय बदल केले पाहिजेत, थोडक्यात 7 प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारलंय. तर त्याचे सगळ्यांनी फीडबॅक द्यावा. जे योग्य वाटेल ते निसंकोचपणे उत्तर द्यावे ही सर्वांना विनंती आहे. परत एकदा सर्वांसाठी सूचना. जी विंडो पॉपअप झाली आहे त्याच्यात 7 प्रश्न विचारले. तर हे सत्र कसं झालं, ट्रेनिंग तुम्हाला किती कळलं, त्याबद्दल 7 प्रश्नांची उत्तरं द्या.
सर्वांनी एकदा लक्ष द्या. पॉपअप झालेल्या विंडो मध्ये जे 7 प्रश्न विचारलेत त्यांचे या सत्राच्या अनुषंगाने उत्तर द्या. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं त्याबद्दल थोडक्यात उत्तर द्या. आणि हा फीडबॅक तुमचा महत्वाचा आहे.